कोणाला जॉईन होता येत नसेल, काय आली अडचण, तर मला तुमच्या इथे अनम्यूट करून, फोन करू नका, अनम्यूट करून सांगा. आणि अगदीच जर कट झालं तर मग फोन करा. Aerobic growth of E. coli using acetate as the carbon source. E. coli growing on glucose as a C6 carbon. If shifted to acetate, acetate is the carbon having, that is the acetic acid, CH3COOH. H get dissociated and CH3COO minus. Then it is a shock for them. त्यांच्या दृष्टीने तो फार मोठा शॉक आहे. And that acetate must be used as a carbon and energy source. त्यांना तो acetate, it should be used not only as the carbon source but also energy source. And the cellular machinery of all living form, तुम्ही आम्ही कुत्र मांजर झाडं बॅक्टेरिया सर्वांच्याकडे, the cellular machinery is designed considering glucose as the carbon source. तुम्ही आम्ही कधी आता बटाटे वडा खाल्ला आपण, स्टार्च असतं, त्याच्यावर अमायलेजची ऍक्शन होईल, मग त्याच्यापासून ग्लुकोज तयार झाला तर आपल्याला त्याचा एनर्जी सोर्स म्हणून उपयोग आहे. तसं आहे आपली सगळ्यांची सेल्युलर मशिनरी ही ग्लुकोज ॲज द कार्बन सोर्स वापरून डिझाईन झालेली आहे. And when it is shifted to from C6 to C2, number of new enzyme systems are obviously required. इथे सगळी मशिनरी एकदम शिफ्ट होणार आहे, चेंज होणार आहे आणि त्यांना काही नवीन एन्झाईम्स तयार करावे लागतील. जसं आपण लॅक्टोजच्या वेळेला बघितलं, लॅक्टोजचा पहिल्यांदा आधी आत घेण्यासाठी 3 एन्झायमॅटिक मशिनरी होते आणि मग तो लॅक्टोज आत येताना ग्लुकोज गॅलॅक्टोज जो झाला तर ग्लुकोज युटिलायझेशनला वेगळी, लॅक्टोजचं परत गॅलॅक्टोजच्या युटिलायझेशनला वेगळी. तर अशा पद्धतीने ऍसिटेट हा जर कार्बन सोर्स दिला गेला तर ऑर्गॅनिझमना नवीन मशिनरी तयार करावी लागेल, एन्झायमॅटिक सिस्टीम डेव्हलप करावी लागेल. नाउ ऍसिटेट ॲज द एनर्जी सोर्स इज इझी. आता ऍसिटेट दोन्ही मार्गाने गेला पाहिजे, कार्बन म्हणून वापरता आला पाहिजे, एनर्जी म्हणून वापरता आला पाहिजे. त्याच्यातला एनर्जी म्हणून वापरता येणं हे त्या मानाने सोपं आहे. कसं आहे बघूया. एक्स्ट्रासेल्युलर ऍसिटेट इज ट्रान्सपोर्टेड बाय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. जो एन्व्हायरमेंट मधला जो ऍसिटेट आहे तो पहिल्या सुरुवातीला सेलच्या आत घेतला जातो बाय द ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम by consuming the energy in the form of ATP. And from the acetate, it is first converted to acetyl-CoA. ऍसिटेट जो आहे तो acetyl-CoA मध्ये कन्वर्ट करावा लागतो. आणि आता acetyl-CoA हा आपल्याला नेहमीचा माहिती असलेली गोष्ट आहे की जो TCA सायकलला कन्वर्ट, म्हणजे TCA सायकल मध्ये जाऊ शकेल. आणि therefore this acetyl-CoA, it is first reacts with ATP to form acetyl phosphate. इथं पहिल्या ज्या रिएक्शन मध्ये आहे, 1 मिनिट मी जरा दुरुस्त करते. The acetate first reacts with ATP to form acetyl phosphate. पहिल्यांदा ऍसिटेटचं कन्व्हर्जन acetyl-CoA मध्ये करायला पाहिजे आणि हे कन्व्हर्जन करण्यासाठी पहिल्यांदा त्याला ऍक्टिव्हेटेड फॉर्म मध्ये करावं लागतं. आणि ऍक्टिव्हेटेड फॉर्म म्हणजे त्याचं फॉस्फोरायलेशन.
Acetate first converted into acetyl phosphate releasing ADP. Now this acetyl phosphate then reacts with coenzyme A. हा नेहमी coenzyme A SH फॉर्म मध्ये असतो. It is converted to acetyl CoA and one phosphate from the acetyl is released as an inorganic phosphate. आणि एकदा का सेलला acetyl CoA मिळाला की काळजीच नाही, ऍसिटिल कोए मग तो टीसीएस सायकलला जाईल आणि ती सायकल ऑपरेट करून सेलला एनर्जी मिळू शकेल. त्यामुळे ऍसिटेट हा कार्बन सोर्स सेलला दिला, कार्बन आणि एनर्जी सोर्स, तर त्याच्यामध्ये कार्बन सोर्स एनर्जी सोर्स मिळवणं हे सेलच्या दृष्टीने फार सोपं आहे. एकदा का ऍसिटेटचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोए मध्ये झालं, देन इट फेड इन द टीसीए सायकल टू ऑप्टेन द एनर्जी. मग सेलला एनर्जी तयार करायची काही काळजीच राहणार नाही. बट मेन प्रॉब्लेम इज टू सिंथेसाइज द शुगर ग्लुकोज फ्रॉम द ऍसिटेट. आता हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेले आहात, आठवते का बघा. त्या ऍसिटेट पासून त्यांना ग्लुकोज 2 कार्बन पासून 6 कार्बन तयार करायचा आहे. स्वतः त्यांना तो ती गोष्ट तयार करायला पाहिजे. It can be go back to pyruvate by reversible reaction as the reactions are it can't be पाहिजे, it cannot be go back. आता ऍसिटिल कोए तयार झालेलं आहे. आपल्या नॉर्मल सेल मध्ये कसं होतं, ग्लुकोज ईएमपी मध्ये जाईल पायरुव्हिक ऍसिड आणि पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोए मध्ये. आणि त्यामुळे एखाद्याला असा विचार करेल की ऍसिटिल कोए तयार झालाय ना, काय प्रॉब्लेम आहे, उलट जा ऍसिटिल कोए टू पायरुवेट टू फॉस्फोइनॉल पायरुवेट आणि मग ग्लायोक्झायलेट बायपासने सॉरी ग्लुकोनिओजेनेसिसनी रिव्हर्स ग्लायकोलिसिसनी ग्लुकोज तयार करून घेता येईल. बट इट कांट गो बॅक टू पायरुवेट बाय रिव्हर्सिबल रिॲक्शन ॲज द रिॲक्शन इज हायली एक्झर्गोनिक. एनर्जी युटिलायझिंग रिॲक्शन आहे, ती उलटी रिॲक्शन कधीच जाऊ शकत नाही लिव्हिंग सेलमध्ये. आणि मग आता प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, आपल्याला जे दिलेला ऍसिटेट आहे त्याच्यापासून सेलमध्ये फॉस्फोएनॉल पायरुवेट तयार जर झालं तर ग्लुकोज तयार करता येईल बाय ग्लुकोनिओजेनेसिस रिव्हर्स ग्लायकोलिसिसने. मग तो फॉस्फोएनॉल पायरुवेट तयार कसा करायचा, हा फार मोठा प्रश्न अनेक वर्ष होता. हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे. द सोल्युशन इज एनाफ्लोरॅटिक रिएक्शन अँड द ग्लायोक्झायलेट बायपास. त्याच्यासाठी उत्तर आहे एनाफ्लोरॅटिक रिएक्शन्स आणि बघूया. दिस इज द ग्लायोक्झायलेट बायपास. आपलं जे कुठलेही कंपोनंट असेल, फॅटी ऍसिड असेल किंवा ग्लुकोज पासून पायरुव्हिक ऍसिड पासून ऍसिटिल कोए तयार झालेला असेल, डिस्ट्रेट युझिंग द एन्झाईम सिट्रेट सिंथेज. आपली नेहमीची टीसीए सायकल आहे ही. तुम्हाला बाहेरून जी काळ्या रंगाने चित्र हे काढलेले आहेत, दिस इज द टीसीए सायकल. व्हाईल आपल्याकडे आहे ऍसिटिल कोए, इट इज फर्स्ट कन्व्हर्टेड इनटू सिट्रेट with the help of enzyme citrate synthase. Then the citrate is converted to isocitrate. Isocitrate ह्या दोन रिॲक्शन ह्या आपल्या टीसीएच्या आणि ग्लायोक्झायलेट बायपासच्या एकच आहे. Once you will get the isocitrate, then in glyoxylate bypass, isocitrate is broken down. It is isocitrate lyase. तो दोन तुकडे त्याचे केले जातात. हा 6 कार्बनचा शुगर आहे, ही तोडली जाते आणि इट इज कन्व्हर्टेड इनटू सक्सिनेट अँड ग्लायोक्झायलेट. हा मध्ये एक प्रॉडक्ट तयार होतो ग्लायोक्झायलेट, म्हणून त्याला ग्लायोक्झायलेट बायपास म्हणतात. आणि मग हे सक्सिनेट आहे, ह्याच्यापासून सेल ग्लुकोज तयार करू शकते. किंवा ग्लायोक्झायलेट जे आहे, इट इज कन्व्हर्टेड इनटू मॅलेट विथ द हेल्प ऑफ एन्झाईम मॅलेट सिंथेज. इथे अजून एक ऍसिटिल कोए ऍड होतो, देर इज अ प्रोडक्शन ऑफ मॅलेट सिंथेज. परत हे मॅलेट जे आहे ते ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये जाईल, की जी आपली नेहमीची रिॲक्शन आहे मॅलेट डिहायड्रोजिनेज. आणि एकदा का ऑक्झॅलो ऍसिटेट तुम्हाला सेलमध्ये मिळाला, इट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू फॉस्फोएनॉल पायरुव्हिक ऍसिड
by reversible anaplerotic reaction. And once you get the phosphoenol pyruvate, it can be converted into glucose. आता हे मी जे सांगितलं ते तुम्हाला गेल्या वर्षी ऑलरेडी झालेलं आहे, परंतु मी तुम्हाला परत एकदा सांगते, फॅटी ऍसिड असू देत किंवा ग्लुकोज पासून असू देत, एकदा का ऍसिटिल कोए तयार झाला की टीसीएस सायकलला गेला की एनर्जी मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. परंतु सेलला तयार करायचा आहे ग्लुकोज. ग्लुकोज मिळवण्यासाठी हा सगळा अट्टास चाललेला आहे. मग त्यासाठी सोल्युशन आहे ग्लायोक्झायलेट बायपास. टीसीए सायकल मध्ये एक बायपास घेतलेला आहे, मध्ये एक शॉर्टकट काढलेला आहे, म्हणून त्याला बायपास म्हणतात. आणि ह्या बायपास मध्ये ग्लायोक्झायलेट नावाचा मेन प्रोडक्ट तयार होतो, म्हणून पाथवेला नाव दिलेलं आहे ग्लायोक्झायलेट बायपास. हे तुम्हाला हिरव्या रंगाची जी मी एन्झाईमची नावं दिलेली आहेत, ही हिरव्या रंगाची एन्झाईम ही ग्लायोक्झायलेट बायपासची एन्झाईम्स आहेत. त्यातली 3 एन्झाईम जी आहेत ती टीसीएस सायकल आणि ग्लायोक्झायलेट बायपासला एकच आहेत. फक्त ही 2 एन्झाईम आहेत, ही फक्त वेगळी आहेत, ती ग्लायोक्झायलेट साठीची आहेत. ऍसिटिल कोए पहिल्यांदा ऑक्झॅलो ऍसिटेट बरोबर कंडेन्स होतो आणि पहिलं सिट्रेट तयार होतं, सिट्रिक ऍसिड तयार होतं. एन्झाईमचं नाव आहे सिट्रेट सिंथेज, सिंथटेज नाहीये, एटीपी लागत नाही, सिट्रेट सिंथेज. या सिट्रेटचा आयसोमर तयार होतो, आयसोसिट्रेट. एच आणि ओएच मध्ये फक्त शिफ्टिंग होतं आणि आयसोसिट्रेट तयार होतो. आणि हा जो आयसोसिट्रेट मॉलिक्यूल आहे तो ब्रेक होतो, तुडला जातो आणि तयार होतं ग्लायोक्झायलेट हा मेन एक प्रॉडक्ट आणि सक्सिनेट हा दुसरा. एन्झाईमचं नाव आहे आयसोसिट्रेट लायेज. आणि एकदा का ग्लायोक्झायलेट आपल्याला मिळाला की तो मॅलेट मध्ये कन्व्हर्ट केला जातो. मॅलेट पासून ऑक्झॅलो ऍसिटेट व्हील आणि फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिडच्या मध्ये अनाप्लरॉटिक रिएक्शनच्या मदतीने ग्लुकोज सेलमध्ये तयार केला जाईल. हे सगळं जे आपण करतो आहोत हे ग्लुकोज सेलमध्ये तयार व्हायला पाहिजे. एनर्जी मिळेलच टीसीए मधनं. त्यामुळे हा जो ग्लायोक्झायलेट बायपास आहे, इट इज कन्सिडर्ड ॲज अ मोर अनाबोलिक रिएक्शन दॅन द कॅटाबोलिक रिएक्शन. ही अनाबोलिक रिएक्शन आहे. हा ग्लायोक्झायलेट तयार झालेला आहे. इथे अजून एक ऍसिटिल कोए इथे आत घातला जातो, म्हणजे 2 ऍसिटिल कोए वापरले जातात, 4 कार्बनचे मॉलिक्यूल वापरले जातात. ऍसिटिल कोएचे 2 कार्बन आणि आणि आपल्याला महत्वाचा जो एम आहे आपला जो आहे तो ग्लुकोज तयार केला जातो. म्हणजे एक आहे ग्लायोक्झायलेट बायपास आणि दुसरा आहे अनाप्लोरॅटिक रिएक्शन्स. स्टेप्स ऑफ द ग्लायोक्झायलेट बायपास आता आपण बघितले आहेत. इन शॉर्ट बघूया. ऍसिटिल कोए कंडेन्सेस विथ द लास्ट प्रोडक्ट ऑफ टीसीए सायकल ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड टू फॉर्म द सिट्रेट विथ द हेल्प ऑफ एन्झाइम सिट्रेट सिंथेज. Citrate is then converted into isocitrate with the help of enzyme aconitase. ही तुम्हाला गेल्या वर्षीच आठवत असेल तर 2 स्टेपची रिएक्शन आहे. मध्ये एक सिस अकोनिटिक ऍसिड तयार होतं आणि मग आयसोसिट्रिक ऍसिड तयार होतं. एन्झाईमचं नाव एकच आहे, याच्यामध्ये फक्त शिफ्टिंग 2 मॉलिक्यूल मध्ये होतं. The isocitrate is then split into glyoxylate and succinate with the help of enzyme isocitrate lyasase. Isocitrate lyasase मदतीने तो जो isocitrate आहे तो ब्रेक केला जातो. The enzyme is present only in the organism which can use the 2 carbon compound. तुम्हाला आम्हाला ऍसिटेट अल्कोहोल याच्यावर जगता येत नाही, परंतु काही लिव्हिंग फॉर्म आहेत, काही बॅक्टेरिया आहेत की ते ह्या 2 कार्बनवर जगू शकतात. त्यामुळे नुसतंच एखाद्याने अल्कोहोल पिलं तर त्याला त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे 2 कार्बन कंपाऊंड आपण कधी खाऊ शकत नाही. किंवा इव्हन नुसतं लिपिड आपण खात गेलो, बाकी कार्बोहायड्रेट प्रोटीन खाल्ले नाही तरी आपल्याला जगता येणार नाही. बिकॉज ह्याच्यापासून लिपिड पासून आपल्याला ऍसिटिल कोए तयार होतो आणि हे ऍसिटिल कोए आपण एनर्जी कार्बन सोर्स वापरू शकत नाही. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ग्लुकोज हा लागतोच. Succinate formed in above reaction of the glyoxylate bypass. It has 2 alternative. Succinate जो तयार झालेला आहे त्याला 2 अल्टरनेटिव्ह आहेत.
तो सेम त्याच TCA सायकलमध्ये आत जाऊ शकतो. इट मे पास इन द मायटोकॉन्ड्रिया युकॅरियोट्स मध्ये असेल तर तिथे, किंवा प्रोकॅरियोटिक असेल तर तो त्या आहे त्याच TCA सायकलमध्ये घुसेल आणि मग TCA सायकल ऑपरेट होऊ शकतं, किंवा तो सायटोप्लाझम मध्ये बाहेर काढला जाईल आणि त्याच्यापासून ग्लुकोज तयार करून घेतलं जातं. इट हॅज टू अल्टरनेटिव्ह. The glyoxylate is one of the intermediate formed in the cycle, and therefore the pathway is called as the glyoxylate bypass. त्याला glyoxylate bypass असं नाव दिलेलं आहे. The glyoxylate then condenses with one more molecule of acetyl CoA. तो अजून एका acetyl CoA बरोबर कंडेन्स होतो आणि तयार होतं मॅलेट with the help of enzyme malate synthase. आणि मग आपल्या नेहमीच्या मॅलेट इज कन्व्हर्टेड इंटू ऑक्झॅलो असिटेट विथ द हेल्प ऑफ एन्झाईम मॅलेट डिहायड्रोजिनेज. आता जे ऑक्झॅलो असिटेट तयार झालेलं आहे या ग्लायोक्झायलेट बायपासनी, त्याला परत वेगवेगळे अल्टरनेटिव्ह आहे, तो वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतो. द ऑक्झॅलो असिटेज हा जो आहे हा नेहमीच्या युज्युअल फॉर्म मध्ये ऍसिटिल कोए बरोबर कंडेन्स होईल आणि सिट्रेट तयार करेल, आणि तयार झालेलं सिट्रेट आयदर TCA ला किंवा ग्लायोक्झायलेटला जाऊ शकेल. पहिला अल्टरनेटिव्ह काय आहे, जे काही ऑक्झॅलो ऍसिटेट तयार झालेला आहे इट मे कंडेन्स विथ द ऍसिटिल कोए टू फॉर्म द सिट्रेट, and that citrate may enter in the TCA cycle or may enter in the glyoxylate bypass. या दोन्हीपैकी कुठेही तो जाऊ शकेल. But many of the oxaloacetate may undergo reversible anaplerotic reaction. हे अनाप्लोरॅटिक रिएक्शन तुम्हाला टीवायला शिकवलेलं आहे, त्याला फिलिंग अप रिएक्शन्स म्हणतात. त्या शेजारी पॅरलल सेलमध्ये चालू असतात. द फॉस्फोएनॉल पायरुव्हेट आपल्याला तयार करायचं आहे. दॅट रिव्हर्सिबल रिएक्शन द ऑक्झॅलोअसिटेट इज कन्व्हर्टेड इनटू फॉस्फोएनॉल पायरुव्हेट. आणि वन्स द फॉस्फोएनॉल पायरुव्हेट इज फॉर्म बाय ग्लुकोनिओजेनेसिस, नव्याने ग्लुकोज तयार करणे, ग्लुकोनिओजेनेसिस, ग्लुकोज इज फॉर्म. आणि ग्लुकोज एकदा सेलला मिळाला की सेलला बाकी काहीही लागणार नाही. इट इज द मेजर सेंट्रल कार्बन. आणि त्या ग्लुकोज पासून तो एनएसिटिल ग्लुकोजमाइन करेल, एनएसिटिल म्युरॅमिक ऍसिड करेल, त्या ग्लुकोज पासून वेगवेगळे अमायनो ऍसिड्स तयार करेल, त्या ग्लुकोज पासून तो फॅटी ऍसिड करेल. म्हणजे एकदा का सेलला ग्लुकोज मिळाला की त्याचं सगळं कार्बन स्केलेटन त्याच्यापासून तयार होऊ शकेल. ऑल द सेल्युलर कार्बन स्केलेटन कॅन बी सिंथेसाइज फ्रॉम द ग्लुकोज. सर्वांना ही गोष्ट हे गेल्या वर्षी झालेलं आहे तुम्हाला. हे सिट्रेट ऍसिटेट ऍज द कार्बन सोर्स, त्याच्यामध्ये हवं असलं तर तुम्ही अनाप्लोरॅटिक रिएक्शन्स एखादी एक्झाम्पल जी आहे ती टाकू शकता. आता याच्यातला शेवटचा एक पॉइंट राहिलाय. आपण बघितलंय ग्लुकोज ऍज द कार्बन आणि एनर्जी सोर्स बघून झाला आपला. त्याच्यानंतर आपण ग्लुकोज लॅक्टोज ऍज द कार्बन आणि एनर्जी सोर्स बघून झाला, ऍसिटेट बघून झाला. आता आपल्याला पायरुव्हेट आणि मॅलेट हा कार्बन सोर्स म्हणून कसा वापरला जाईल हे बघायचं आहे. सर्व फक्त 21च मेंबर अजूनही जॉईन आहेत. आता मी एका कागदावर तुमची नावं लिहून घेणार आहे जे जे आहेत हजर त्यांची, कारण हे माझी प्रेझेंटी कसं होतं सगळे दिवसाची पडते. आणि मग कोण नाहीत त्यांनी आता ह्याच्या पुढे नाहीच बसायचं माझ्या लेक्चरला. बारा मेंबर लेक्चरला बसत नाहीत काय म्हणजे अर्थच नाहीये. आज काही कारणही नाहीये. आणि काही परीक्षेने गेल्या गुरुवारी तुम्ही म्हणाला मॅडम परीक्षा आहे, मला मला काय फरक पडत नाही, मी काय शिकवून रिकामी होणार. अडचण येणार आहे ती तुम्हाला. आणि आता तुम्ही जे हजर आहेत त्यांना बोलण्यात काही अर्थ नाहीये. फक्त मला कोण कोण आहेत ते बघायचं आहे. तुम्ही प्रेझेंटी घेता येते का बघूया. माझ्याकडे पुढचा हवा आहे छोटा पॉइंट आहे तो संपवते. आणि तुम्हाला जर नसेल शिकायचं तर तसं सांगा, मी फक्त तुम्हाला नोट्स देते पाठवून.
aerobic growth of E. coli using pyruvate as the carbon source. Pyruvate should then work both as the carbon and energy. जसं आपण ऍसिटेट ह्याला कार्बन एनर्जी वापरावं लागेल, लॅक्टोज ॲज द कार्बन एनर्जी वापरावं लागेल, तर पायरुवेटला सुद्धा कार्बन आणि एनर्जी सोर्स म्हणून वापरावा लागेल. In both, that is the pyruvate as the energy source is somewhat easy. आपण आत्ताच बघितलं, पायरुवेट एकदा सेलला तयार मिळालं तर त्याला एनर्जी मिळून वापरणं हे फार सोपं आहे. पायरुवेटचं कन्व्हर्जन होईल ऍसिटिल कोए, आपली नेहमीची एन्झायमेटिक रिएक्शन पायरुवेट डिहायड्रोजनेज ऍसिटिल कोए मध्ये गेलं की ते टीसीएस सायकल मध्ये जाईल आणि सेलला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशननी एनर्जी मिळेल. प्रॉब्लेम काहीच येणार नाही. बट हाऊ पायरुवेट कॅन वर्क ॲज द कार्बन सोर्स, तो कार्बन सोर्स म्हणून कसा वापरला जाणार, त्या पायरुवेट पासून ग्लुकोज कसा तयार होणार, आणि एकदा का सेलमध्ये ग्लुकोज तयार झाला की त्याला पुढच्या गोष्टी सोप्या होणार आहेत. देन हाऊ इट कॅन बी वर्क ॲज अ कार्बन सोर्स, हा मेन प्रॉब्लेम आहे. फॉस्फोइनॉल पायरुवेट मस्ट बी फॉर्म फ्रॉम द पायरुवेट. पायरुवेट पासून फॉस्फोइनॉल पायरुवेट मिळाला की ग्लुकोनिओजेनेसिसने रिव्हर्स ग्लायकोलिसिसने ग्लुकोज तयार होऊ शकेल. परंतु फॉस्फोइनॉल पायरुवेट हा कसा तयार होऊ शकेल, हा मेन प्रॉब्लेम आहे. But the direction of EMP pathway of conversion of phosphoenol pyruvate to pyruvate catalyzed by pyruvate kinase. आपली नेहमी EMP ची जी रिएक्शन आहे, फॉस्फोएनॉल पायरुवेट पासून पायरुवेट बनवण्याची रिएक्शन युजिंग द एन्झाइम पायरुवेट कायनेज इज हायली एक्झर्गोनिक रिएक्शन. त्याच्यामध्ये -5.7 किलो कॅलरी एनर्जी इज रिलीज्ड. मग ती रिॲक्शन होत असताना एवढी एनर्जी जर बाहेर पडते, तर ती उलटी जर व्हायची झाली तर तेवढी एनर्जी त्याला सेलला तिथे घालवावी लागेल, आणि एवढी एनर्जी असलेलं कंपोनंटच नाही सेलकडे. त्यामुळे इट कांट वर्क इन रिव्हर्सिबल मॅनर. 110% ते उलट जाणार नाही, कारण फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड टू पायरुविक ऍसिड आणि पायरुविक ऍसिड टू ऍसिटिल कोए ह्या अतिशय एक्झर्गोनिक रिएक्शन आहेत. या कधीच सेलमध्ये उलट्या जाऊ शकत नाहीत, आणि त्यामुळे सेलला फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड तयार करणं हे थोडंसं अवघड जाणार आहे. या पद्धतीने त्याला ते करता येणार नाही. आणि फॉर द सिंथेसिस ऑफ फॉस्फोएनॉल पायरुवेट, तर तुम्हाला काय वाटेल की मॅडम आत्ता आपण ऍसिटेट शिकलो, तर फॉस्फोएनॉल पायरुवेट पासून ऍसिटिल कोए परत ते तसं जाऊन पुढची रिएक्शन का नाही होत, तर ते आपल्याला पुढे बघायचंय. फॉर द सिंथेसिस ऑफ फॉस्फोएनॉल पायरुवेट अ नोवेल एनाप्लोरॅटिक रिएक्शन इज युज्ड इन ई कोलाय. या पायरुवेट ॲज अ कार्बन सोर्स टाकलं तर ई कोलाय मध्ये एक वेगळंच एन्झाईम, नॉव्हेल न्यू एक एन्झाईम सेलमध्ये तयार केला जातो. द रिॲक्शन इज कॅटलाइज बाय द एन्झाईम पीईपी सिंथेटेज. वेगळ्या प्रकारचं एक एन्झाईम आहे की जे फक्त पायरुवेट तयार झालं तर वापरलं जातं. पायरुवेट प्लस एटीपी, इट इज कन्व्हर्टेड इंटू फॉस्फोएनॉल पायरुवेट प्लस एएमपी प्लस पीपीआय, म्हणजे 2 एटीपी टू एडीपी टू एएमपी -3.4 प्लस -3.4 एवढी एनर्जी तिथे वापरली तर आणि तरच ती रिॲक्शन पायरुवेट पासून, ही एक वेगळी अनाप्लोरॅटिक रिॲक्शन आहे. ही नॉर्मली सेलमध्ये एरवी घडणार नाही. ही कधी घडेल, इफ द ओनली अँड ओनली व्हेन पायरुवेट इज कार्बन सोर्स. त्यावेळेला एवढी फ्री एनर्जी वापरून तो ती रिॲक्शन घेतली जाते. इन दिस रिॲक्शन निगेटिव्ह फ्री एनर्जी चेंज इज अचीव्ड by the hydrolysis of energy rich phosphate bond of ATP. ATP to ADP to AMP एवढी एनर्जी घालवून सेल फॉस्फोएनॉल पायरुवेट तयार करू शकेल. आणि फॉस्फोएनॉल पायरुवेट तयार करण्याची ही जी रिॲक्शन आहे ही थोडी पीईपी सिंथेटेजची रिॲक्शन आहे, by phosphorylation of phosphorylated enzyme as the intermediate.
इथे डायरेक्ट तो फॉस्फोएनॉल पायरुवेट तयार होऊ शकत नाही. रिॲक्शन 3 स्टेप मध्ये होते. आधी पहिल्या सुरुवातीला एन्झाईमच एटीपी बरोबर रिॲक्ट होतो. एन्झाईम हे एटीपी बरोबर रिॲक्ट होतो. एन्झाईमचं फॉस्फोरायलेशन होतं. एन्झाईम पण आणि त्याला इट इज लिंक टू पायरोफॉस्फेट. 2 फॉस्फेट मॉलिक्यूल तिथे लागतात आणि ईएमपी रिलीज होतो. मग हे एन्झाईम जे आहे ते एन्झाईम पाण्याबरोबर रिॲक्ट होईल. एक पीआय बाजूला पडेल आणि मग हा एन्झाईम एक अर्थोफॉस्फेटचा आहे. इट रिॲक्ट्स विथ द पायरुवेट टू फॉर्म फॉस्फो एनॉल पायरुवेट प्लस एन्झाईम. म्हणजे डायरेक्टली ह्या पद्धतीने हा जो आहे एटीपी प्लस फॉस्फो एनॉल पायरुवेट आणि बनवणे आहे. परंतु ह्या ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा पायरुवेट ॲज अ कार्बन असेल त्यावेळेला एन्झाईम पीईपी सिंथेटेज हे वेगळं एक स्पेशल एन्झाईम वापरलं जातं. आणि ही रिॲक्शन ही 3 स्टेपची रिॲक्शन आहे. पहिल्यांदा फॉस्फेट एटीपी काय करेल त्याचे फॉस्फेट डील एन्झाईमला. एन्झाईमला पायरोफॉस्फेट तयार होईल. एन्झाईम फॉस्फोरायलेटेड जो आहे तो फॉस्फोरायलेटेड एन्झाईम तयार होईल. परत त्याचा हायड्रोलिसिस होईल. एक पीआय तो काढून टाकेल आणि उरलेला पीआय जो आहे इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे तो पायरुवेटला देईल. एनर्जी रिच फॉस्फेट देईल पायरुवेटला आणि त्याचं कन्व्हर्जन फॉस्फो एनॉल पायरुवेट मध्ये होईल. The oxaloacetate generated by reversible मॅम anaplerotic reaction. ओ काय ग स्क्रीन शेअर दिसत केलेली नाहीये? आहे का? हा नाही थांब. दिसत ते. ठीक आहे ठीक आहे. मला काय झालं आता तो मध्ये फोन आला त्यामुळे नेट बंद पडलं. सौरभ मस्के सौरभ मस्के मी 3 वेळेला सौरभ मस्के म्हणलं. सौरभ मस्के 4 वेळा म्हणलं. हे नंतर जे दोघं तिघं आता जॉईन झालेत त्यांचा काही विचार केला जाणार नाहीये. सौरभ मस्के आता जॉईन झालेला आहे. अजून एक कोणतरी जॉईन होतो उशिरा. सौरभ मस्के मी तुला 4 वेळा हाक मारतीये. त्याने नुसतंच लावून हॅलो ठेवलंय. तो स्वतःही नाहीच आहे तिथे.
आता परीक्षेचे आम्हाला मार्क द्यायचे, त्याच्या वेळेला आम्ही बघतो काय करायचं, तुम्हाला मार्क कसे हॅलो द्यायचे, काय करायचं. मी 4-4 वेळा जेव्हा हाक मारते हॅलो त्याला मॅम. काय अर्थ आहे का नाही? हा बोल की. नाही मॅम, आत्ता जॉईन झालोय मी. रेंज प्रॉब्लेम आहे इकडे. मग तेच विचारते, रेंजचा कसला प्रॉब्लेम आहे? सगळीकडे पाऊस पडतोय, हो बाकीचे मॅम, सगळे पाऊस जॉईन झालेत. मग आमच्याकडे पण आहे की पाऊस. नाही मॅम, आत्ता जॉईन झालोय मी. मग तेच जॉईन आत्ता झालोय, त्यामुळे तुमचा सांगते, आवाज उशिरा नव्हता आला. मला उठलायस आत्ता तू कळलं. आता. उशिरा उठलायस त्यामुळे तू उशिरा जॉईन नाही झालायस. रेंजचा प्रॉब्लेम आधी आधी असता तर तेव्हाही जात आहे, आता कसा राहिला? काय गेला पाऊस? नाही मॅम, नाही पाऊस आहे की, ते रानात पेरणी चालली त्यामुळे तिकडे गेलेलो. मग तेच मी म्हणलं ना, तुझं तुझं सगळे कामं होऊ दे. हे काय आहेच की मॅडम आहेत, लेक्चर आहेच. तुला जे महत्वाचं वाटतंय ते करत जा. ऍडमिशन मिळत नव्हती तेव्हा नुसतं डोकं आउट केलंच माझं. खोटं वागून, सगळ्या खोट्या गोष्टी करून. नसेल शिकायचं तर तुम्ही येऊ नका. 21 मेंबर होते म्हणून मग अशीच मी प्रेझेंटी तरी चालेल, गेलात तरी चालेल तुम्ही. मी डिक्लेअर करून टाकते आता, झालाय टॉपिक म्हणून. तू सोडून जा सौरभ आता. तुझी पेरणी वगैरे बघ. हे उगीच काहीतरी कॉलेज कशाला करत बसलाय. सोड तू लेक्चर सोड, म्हणजे मी चालू करते. जेव्हा मिळत नव्हती तेव्हाच तुला सॉरी मॅम, नको लेट म्हणून झालं. सांगायला हवं होतं ऍडमिशन. नको नको, तुझे सोडून दे. मला आता चालू करू दे बाकीच्यांना. आजची शिक्षा आहे तुला, नाहीतर तुला काय फरक पडत नाही तसा. तू लेफ्ट हो, म्हणजे मग मी लेक्चर चालू करणार आहे. अजून 2 जण आलेत, पण आता हे कसं आहे ह्याच्यात काही कळत नाही. माझ्याकडे पहिली एक लिस्ट आहे ऑलरेडी, आणि आता ही, असे 2 मी टॅली करते. चल सोड तू. तू सोडलंस की मी हे करणार, चालू करणार लेक्चर. बाकीच्यांना तुझ्यामुळे नको उशीर. बाकीचे वेळेत जॉईन झालेत सगळे. चल सोड पटकन. आता दिसते का सांगा? हो मॅम, दिसते. Oxaloacetate is generated by reversible anaplerotic reaction catalyzed by PEP carboxykinase from carboxykinase, and from this phosphoenol pyruvic acid टू फॉर्म द फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. आता आपण मगाची जी रिएक्शन बघितली होती त्याच्यात ऑक्झॅलो ऍसिटेट जे आहे त्याच्यापासून फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड तयार करता येत होतं. पण हे कधी होतं? ओनली व्हेन ग्लुकोज और अदर कार्बोहायड्रेट्स आर प्रेझेंट. ग्लुकोज, लॅक्टोज हे जर त्यांना खायला घातले, माल्टोज, तर ही पीईपी कार्बोक्झिकायनेज हे एन्झाईम काम करतं आणि त्याच्यापासून फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड तयार होतं, जर ग्लुकोज आणि इतर कार्बोहायड्रेट असतील तर. द रिॲक्शन हॅज ग्रेट सिग्निफिकन्स इन मेंटेनिंग द रेट ऑफ टीसीए सायकल. ह्या अनाप्लोरेटिक रिॲक्शनचं काम असं आहे की जर ते अनाप्लोरेटिक रिॲक्शन जर नसत्या, तुम्हाला गेल्या वर्षी क्लायोक्झाइलेट बायपास शिकवलेला आहे. टीसीए सायकल ही एम्फिबोलिक पाथवे आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट हे काढून घेतले जातात. अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड आहे, त्याच्यापासून ग्लुटामिक ऍसिड, ग्लुटामाइन तयार केलं जातं. म्हणजे हे सगळे इंटरमिजिएट. आता एक अशी रिएक्शन आहे की ह्याची पूर्ण रिएक्शन चालू असताना त्या रिएक्शनचा रेट मेंटेन व्हायला पाहिजे. मधनं मधनं त्याच्यातले कंपोनंट काढून घेतले तर रेट हॅम्पर होतो. आणि ते होऊ नये म्हणून सेलमध्ये अनाप्लोरॅटिक रिएक्शन्स या होत असतात. परंतु ही जी आत्ताची मगाशी दाखवलेली जी रिएक्शन होती पीईपी कार्बोक्झिकायनेजच्या मदतीने होणारी, ही कधी ऑपरेट होते? जेव्हा ग्लुकोज किंवा इतर कार्बोहायड्रेट असतील तर. आणि त्यामुळे ह्या अनाप्लोरेटिक रिएक्शनला फार मोठा सिग्निफिकन्स आहे.
PEP carboxykinase has less significance if pyruvate or lactate as the carbon source. त्यांना नॉर्मली जी ग्लुकोज असेल त्यावेळेला असणारं जे पीईपी कार्बोक्सिकायनेज आहे हे रिॲक्शन पायरुवेट जर त्याला खायला दिला, लॅक्टेट जर खायला दिला तर त्याचा काही सिग्निफिकन्स आहे. त्यावेळेला पीईपी सिंथेटेज हे काम करतं. त्यामुळे नीट लक्ष द्या. पीईपी सिंथेटेज कधी काम करेल? when the pyruvate or lactate as the carbon source. एमसीक्यूला ट्रू ऑर फॉल्सला येणारं हे नेहमीच हे आहे. द पीईपी सिंथेटेज हॅज ग्रेट सिग्निफिकन्स इफ डॅश इज द कार्बन सोर्स. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पायरुवेट किंवा लॅक्टेट ह्यापैकी एक कुठला तरी ऑप्शन तुम्ही बरोबर म्हणून लिहिला पाहिजे. आणि त्यामुळे द म्युटन्ट्स आर आयसोलेटेड विच कॅन ग्रो ऑन ग्लुकोज अँड ऍसिटेट बट कांट ग्रो ऑन द लॅक्टेट अँड पायरुवेट. ते लॅक्टेट आणि पायरुवेट असेल तर जगू शकत नाहीत, ग्लुकोज आणि ऍसिटेट असले तर जगतात, बिकॉज दे लॅक एन्झाईम पीईपी सिंथेटेज. पीईपी सिंथेटेज नसेल तर ऑर्गॅनिझम लॅक्टेट खाऊ शकत नाही आणि पायरुवेट पण खाऊ शकत नाही. त्यामुळे ह्या अनाप्लोरॅटिक रिॲक्शन बद्दल महत्वाचे लक्षात घ्या. दे आर फिलिंग अप रिॲक्शन, दे मेंटेन द रेट ऑफ टीसीए सायकल. आणि एरव्ही आत्ताच आपण जी मगाची रिॲक्शन बघितली ती ह्या रिॲक्शन मध्ये जे पीईपी सिंथेटेज आहे हे पायरुवेट आणि लॅक्टेट असेल तर त्यावेळेला होणार आहे. आणि एरव्ही पीईपी कार्बोक्सिकायनेज काम करतं जेव्हा ग्लुकोज आणि ही शुगर असेल, इतर कार्बोहायड्रेट शुगर असेल तर. आता लास्ट पॉइंट आहे एरोबिक ग्रोथ ऑफ इकोला युझिंग मॅलेट ॲज द सबस्ट्रेट. जर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला मॅलेट म्हणजे मॅलिक ऍसिड टीसीए मधलं आहे, हे जर खायला डायरेक्ट दिलं मॅलेट ॲज द सबस्ट्रेट ऑर्गॅनिझमना तर ऑर्गॅनिझम कसा बिहेव करतील? थोडस छोटस आहे. मॅलेट इज द C4 कंपाऊंड, डायकार्बोक्सिलिक ऍसिड कंपाऊंड, and it is the best source of carbon of E. coli. E. coli हे व्यवस्थित खाऊ शकतं. Malate is taken up and immediately oxidized to oxaloacetate. TCA सायकलचं शेवटची जी रिॲक्शन आहे मॅलेट टू ऑक्झॅलोॲसिटेट, तसं ते त्या पद्धतीने करू शकतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम मॅलेट डिहायड्रोजिनेज विच इज द लास्ट रिॲक्शन ऑफ टीसीए सायकल. मॅलेट जर खायला घातलं तर पहिल्या सुरुवातीला ते ऑक्झॅलो ऍसिटेट तयार करून घेतं. नाऊ द ऑक्झॅलो ऍसिटेट शुड ऍक्ट एज द कार्बन अँड एनर्जी सोर्स. मॅलेट स्वतः ते तयार करू शकणार नाही, एनर्जी कार्बन होऊ शकणार नाही, तर त्याला काय करावं लागेल? त्या ऑक्झॅलो ऍसिटेटला कार्बन आणि एनर्जी, मॅलेटला कार्बन आणि एनर्जी तयार करावं म्हणून काम करावं लागेल. Oxaloacetate can serve as a substrate for anaploratic reaction and must be served as a substrate for TCA. आता ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड आहे ते इकडनं उजवीकडे गेलं तर टीसीए सायकलला जाईल आणि एनर्जी तयार करून देईल, एनर्जी जनरेशनचा प्रॉब्लेम नाही. परंतु त्या ऑक्झॅलोॲसिटेट पासून अनाप्लोरॅटिक रिॲक्शनला गेला तर ग्लुकोज होऊ शकेल. Thus, oxaloacetate has to serve as a substrate for anaploratic reaction and must be served as a substrate for TCA cycle to generate ATP. Therefore, from the oxaloacetate, pyruvate or acetyl-CoA has to be synthesized so that various metabolites can be synthesized. त्याच्यापासून पायरुवेट त्याला तयार करून घ्यावा लागेल आणि त्याच्यापासून वेगवेगळे इंटरमिजिएट तयार होतील. आणि हे जे पायरुवेट तयार केलं जातं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ऍसिटिल कोए त्याच्यापासून तयार होऊ शकेल, मॅलेट टू ऑक्झॅलोॲसिटेट, आणि मग ते त्याच्यामध्ये कंडेन्स होऊन हे होऊ शकेल. परंतु हे जे पायरुवेट आहे त्याच्यापासून त्याला पायरुवेट तयार करावं लागेल. आणि हे पायरुवेट तयार करण्यासाठी त्यांच्याकडे एक स्पेशल एन्झाईम, हा पण एमसीक्यूचा प्रश्न आहे, इफ द मॅलेट इज द सबस्ट्रेट द स्पेसिफिक एन्झाईम इज द मॅलिक एन्झाईम. त्यांच्याकडे अनाप्लोरॅटिकला एक वेगळं स्पेशल एन्झाईम आहे मॅलिक एन्झाईम. हे काय करतं? द मॅलेट रिॲक्ट्स विथ एनएडी टू फॉर्म द पायरुवेट. डायरेक्ट पायरुवेट मिळालं. And then
when reducing power NADH2 is synthesized. ही जे NAD डिपेंडंट मॅलिक एन्झाईम आहे, तसंच सेलमध्ये NADP स्पेसिफिक मॅलिक एन्झाईम पण असू शकतं, ग्रोईंग ऑन मॅलेट ॲज द कार्बन सोर्स. आणि तो काय करतो, हे NAD डिपेंडंट आहे, पायरुव्हेट तर तयार करतोच, परंतु NADPH2 मी तुम्हाला एक्झोस ह्याचे पाथवेमध्ये सांगितलेलं आहे, पेंटोस फॉस्फेट पाथवेमध्ये, HMP पाथवेमध्ये NADPH2 तयार करण्यासाठी जो वेगवेगळ्या बायोसिंथेटिक रिएक्शनला लागणार आहे, म्हणजे तो फॅटी ऍसिड तयार करायला लागतो, तर वेगवेगळे अमायनो ऍसिड्स तयार करायला लागणारी ही रेड्युसिंग पॉवर आहे. त्यामुळे ह्या मॅलिक एन्झाईम जे आहे, इट हॅज टू म्हणजे त्या आयसो एन्झाईम्स आहेत असं समजा. वन इज NAD डिपेंडंट अँड वन इज NADP डिपेंडंट. NAD डिपेंडंट आहे त्याच्यापासून पायरुव्हेट मिळेल, आणि NADP डिपेंडंट असेल तेव्हा त्याच्यापासून NADPH2 मिळेल, आणि दॅट NADPH2 इज युज्ड ॲज अ रेड्युसिंग पॉवर फॉर बायोसिंथेटिक रिएक्शन. आता ह्या सगळ्यामध्ये PEP हॅज टू बी सिंथेसाइज. आपल्याला नुसतं पायरुव्हेट मिळून चालणार नाही, आपल्याला माहिती PEP तयार होणं हे ग्लुकोनिओजेनेसिसला गरजेचं आहे. हे ग्लुकोज तयार करायचा झाला तर फॉस्फोएनॉल पायरुव्हिक ऍसिड तयार व्हायला पाहिजे, आणि हे फॉस्फोएनॉल पायरुव्हिक ऍसिड तयार करायचं असेल तर ते फॉस्फेट पासून जे तयार होईल ते पायरुव्हेट पासून ते उलट तयार होऊ शकणार नाही. And this phosphoenol pyruvic acid can be synthesized either by PEP synthetase or either from PEP carboxykinase. आता आपण ह्याच्या आधीची जी रिॲक्शन बघितली, पायरुव्हेट ॲज द कार्बन सोर्स मिळाल्यावर तो PEP सिंथेटेजच्या मदतीने 3 स्टेपची रिॲक्शन होती. ATP प्लस एन्झाईम, एन्झाईम PP, आणि AMP बाजूला पडला, एन्झाईम प्लस त्याचा हायड्रोलिसिस झालं, एन्झाईम प्लस फॉस्फेट, आणि मग तो त्या पायरुव्हेटला देईल आणि फॉस्फोएनॉल पायरुव्हेट तयार करेल. म्हणजे ही PEP सिंथेटेज किंवा PEP कार्बोक्झिकायनेज ही अनॅप्लोरॅटिक रिएक्शन आहे. ऑक्झॅलो ॲसिटेट पासून PEP तयार केलं जातं. ह्या कुठल्याही एका मार्गाने पायरुव्हेट पासून तो हे तयार करू शकतो, फॉस्फोएनॉल पायरुव्हेट. आणि दुसरी गोष्ट, एकदा का पायरुव्हेट सेलमध्ये तयार झालं, इट कॅन ऍक्ट एज द सबस्ट्रेट फॉर एनर्जी बाय TCA सायकल ॲज वेल ॲज इट कॅन बी वर्क ॲज द कार्बन सोर्स. एकदा का त्याला पायरुव्हेट मिळालं की तो फॉस्फोएनॉल पायरुव्हेट करेल, आणि फॉस्फोइनॉल पायरुव्हेट मिळाला की बाय द रिव्हर्स ग्लायकोलिसिस और ग्लुकोनिओजेनेसिस ग्लुकोज तयार होईल, आणि मग सेलला कार्बनही मिळेल आणि एनर्जी पण मिळेल. Amount of ATP needed for the biosynthesis of monomers depends upon the nature of the substrate. Less amount of ATP is needed for glucose is the substrate, because the precursors for monomer synthesis like PEP, phosphoenol, pyruvic acid, acetyl-CoA is accompanied by ATP generation. मग हे जे वेगवेगळे मोनोमर सेलमध्ये तयार होतील, ते मोनोमर तयार करायला सेलला किती एनर्जी लागेल हे त्यांना तुम्ही कुठला सबस्ट्रेट दिलाय त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मॅलेट दिलाय, लॅक्टेट दिलाय, पायरुव्हेट दिलाय, ऍसिटेट दिलाय, त्याच्यावरून त्यांना त्यांचे मोनोमर एनएसिटिल ग्लुकोजमाइन, एनएसिटिल मिरॅमिक ऍसिड, सगळे अमायनो ऍसिड, हे फॅटी ऍसिड, हे सगळं तयार करायला त्यांना किती एनर्जी लागते, डिपेंड्स अपॉन द सबस्ट्रेट. आणि त्यातल्या त्यात ग्लुकोज हे वापरणं हे सेलच्या दृष्टीने फायद्याचं आहे, कारण ग्लुकोज पासून फॉस्फोएनॉल पायरुव्हिक ऍसिड तयार होणं किंवा पायरुव्हिक ऍसिड तयार होणं किंवा ऍसिटिल कोए तयार होणं, ह्या सगळ्या स्टेप होता होता सेलमध्ये एनर्जी ऑटोमॅटिकच तयार होत असते. त्यामुळे एखादा प्रॉडक्ट, एखादा मोनोमर तयार करायला सेलला किती एनर्जी लागते हे डिपेंड्स अपॉन द सबस्ट्रेट. आणि त्यामुळे हे जे आहे ग्लुकोज पासून पायरुव्हिक ऍसिड, फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड, ऍसिटिल कोए आणि TCA चे सगळे इंटरमिजिएट, हा सगळा प्रवास होता होता ATP सिंथेसिस होतोय. बट इफ ऍसिटेट इज द सबस्ट्रेट, the cell has to synthesize all above intermediate
which require the ATP. ग्लुकोज पासून ह्या सगळ्या गोष्टी तयार केल्या तर नाण्याच्या एक बाजूमध्ये ग्लुकोज पासून हे इंटरमिजिएट तयार होता होता आम के आम गुठियों के भी दाम हे तयार होता होता एनर्जी पण मिळून जाते. पण त्यांना एसिटेट जर तुम्ही खायला घातलं तर मात्र त्यांना हे प्रॉडक्ट तयार करता करता त्यांना एनर्जी खर्च करावी लागेल. एका पारड्यात ग्लुकोज टाका, एटीपी तयार होऊन मिळेल आणि दुसऱ्या पारड्यात ऍसिटेट टाका, त्याला एनर्जी तुम्हाला खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे एखादे मोनोमर तयार करण्यासाठी एनर्जी किती लागणार आहे डिपेंड्स अपॉन द सबस्ट्रेट. ग्लुकोज मिळाला तर फार फायद्याचा, त्याच्या बरोबरीने एनर्जी तयार होणार आहे. बट इफ ऍसिटेट इज द सबस्ट्रेट द सेल हॅज टू सिंथेसाइज ऑल द इंटरमिजिएट बट रिक्वायर एटीपी कन्झम्पशन. त्यांना एटीपी वापरावी लागते आणि त्यामुळे स्टॉटमर या सायंटिस्टनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे 34.8 मिलीमोलर एटीपी इज रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ 1 ग्रॅम ऑफ इकोलाय सेल्स फ्रॉम द ग्लुकोज. 1 ग्रॅम इकोलाय सेल्स तयार व्हायला ग्लुकोज जर कार्बन सोर्स वापरला तर तुम्हाला माहिती इकोलाय म्हणजे सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, कॅप्सूल नाहीये त्याला, स्लाइम लेअर, फ्लॅजेला, पिला हे सगळं सेलला तयार करायचं आहे आणि ते सगळे पार्ट तयार करून 1 ग्रॅमचे इकोलाय तयार बनवायला सेलला ग्लुकोज वापरून 34.8 मिलीमोलर एनर्जी लागली. पण तेच त्यांना ऍसिटेट खायला दिलं तर मात्र त्यांना 99.5 मिलीमोलर एटीपी रिक्वायर्ड फॉर 1 ग्रॅम ऑफ इकोलाय. हे स्टॉटमरनी कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. एमसीक्यू ला बरेच वेळेला आलेला आहे, ट्रू ऑर फॉल्सला आलेला आहे, गाळलेल्या जागेला आलेला आहे. ग्लुकोज असेल तर 34.8 आणि ऍसिटेट असेल तर 99.5. याचं कारण तुम्हाला कळलं का बघा, सेलमध्ये ऍसिटिल कोए तयार झाला ना चला फॅटी ऍसिड तयार होणार आहे. तुम्हाला ऍसिटिल कोए तयार झाला, टीसीए मधले सगळे इंटरमिजिएट आहे त्याच्यापासून वेगवेगळे अमायनो ऍसिड तयार होतील. पायरुव्हिक ऍसिड तयार झाला, ॲलेनाइन मिळेल. मग हे सगळे कंपोनंट तयार होता होता सेलमध्ये एनर्जी पण तयार होते. परंतु जेव्हा तुम्हाला ऍसिटेट हा कार्बन दिला जाईल तेव्हा हे सगळे कंपोनंट तयार करायला त्याला खास एनर्जी खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे ग्लुकोज असेल तर 34.8 मिलीमोलर एटीपी हे तयार म्हणजे लागतील जेव्हा 1 ग्रॅम इकोलाय सेल तयार करायसाठी, आणि तेच ऍसिटेट असेल तर मात्र 99.5 म्हणजे तिपटीने जास्त त्याला एनर्जी खर्च करावी लागेल. आणि त्यामुळे सर्वजण, तुम्हाला समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे त्याला ऍसिटेट पण खायला येतं आणि ग्लुकोज पण खायला येतोय आणि तुम्ही त्याला मीडियम मध्ये दोन्ही टाकलं तर तो पहिला ग्लुकोज प्रेफर करेल आणि ग्लुकोज संपला तर तो ऍसिटेट कडे बघेल, अन्यथा बघणार नाही. अँड दॅट कम्प्लीट द फर्स्ट पॉइंट. माझ्याकडे जे एक युनिट अख्खं दिलेलं आहे त्या युनिट मधला हा माझा ग्लुकोज हा कार्बन आणि एनर्जी सोर्स वापरणं जो आहे ते माझं शिकवून झालेलं आहे. त्यातला हाफ पॉइंट आता झालाय, अजून हाफ पॉइंट मला शिकवायचा आहे, लिपिड मेटाबॉलिझम. वेळ संपत आलेली आहे. तेजस्विनी पाटील, तू पण पहिल्यापासून नव्हती ग? नाही नाही मॅडम, मी पहिल्यापासून आहे. नाही ग बाळा, मी आहे बघत होते मॅडम. ना. आता काय आता मी बंद केल्यावर एक प्रेझेंट येऊन पडेल आणि आधीची एक, आणि आता मगाशी मी त्या मस्केल बाहेर काढला, परत तो जॉईन झालाय का नाही बघते मी.
दशरथ पण नव्हता पहिल्यांदा. हॅलो मॅम. नाही मॅम. नव्हताच ना. नाही पृथ्वीजय होता, रीना होती, मॅम होतो मी सगळं. मयुरी होती, निहाल नव्हता, सुप्रिया कोळेकर सुटली ती नव्हतीच, प्रज्ञा होती, प्रणोती होती, प्राजक्ता होती, प्रियांका अडसूळ नाही आठवते मला, राजश्री होती, रेश्मा नाही माहित आठवत नाही. कलंगे कोण आहे? ऋषिकेश तू पण नव्हता रे पहिल्यापासून. होतो होतो की मॅडम पहिल्यापासून. नाही ना रे. स्क्रीनशॉट पण आहे माझ्याकडे पहिल्यापासून. बाकी विनया होती, शिवानी भोसले नाही आठवते. मी मॅडम आता होते बघा मी. 21 राहील असेल ना. आता बरोबर 21 राहिले. मी नावं जशी बघायला लागले तसे जे आता राहिले ते 21, बाकीचे 2 सोडून गेले. त्यामुळे माझा स्वतःला पर्सनली काही नुकसान नाहीये, हे तुम्हालाच नुकसान होणार आहे. आणि नसलं बसायचं तर तसंच सांगा त्यांना की आता आज जे होते. जरा माझ्याकडे पेन नाही, 1 मिनिट. दुसरे कुठलं लेक्चर आहे? प्रज्ञा जॉईन झाली आहे? हॅलो. हा मॅडम. झाले. झालीयस का? हो हो. आता जे 21 मेंबर आहेत ना प्रज्ञा, हा तेवढेच पहिल्या सुरुवातीपासून होते. तर बाकीचे जे अब्सेंट आहेत ना त्याचे काहीतरी म्हणजे तुला येईल का एवढीच 25ची 21 जणांची लिस्ट? म्हणजे 21 म्हणजे तूही दे आणि आता तर 20च दिसत आहेत किंवा आपण दोघी वीस धरलो तर कमीच आहे. हो 18 19च 19च आहे. आहे. मगाशी 21 होते म्हणजे मी धरून 20च मुलं होती. हा तर आत्ताची तुला जर ही लिस्ट घेता आली तर आपण ही बघ, मला येत नाहीये हा घेते कारण मी. ते हा मागचे जुने येऊन पडतं सगळं. हा ठीक आहे, मी लिस्ट ठेवते मग. हा चालेल. ठीक. हॅलो. येस मॅम. आवाज येतोय ना व्यवस्थित? हो येते. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज कमी आहे स्ट्रेंथ जरा, 1-2च मिनिटं मेसेज करते मी ग्रुपवर आणि सुरू करूया लगेच. हॅलो. स्क्रीन दिसतीये सगळ्यांना?
हा हो मॅडम. दिसतंय मॅम. हा. हॅलो. ट्रान्सलेशन इन प्रोकॅरियोट्स आपण सुरू केलेलं होतं. So what are the components of the translation? There are different components: mRNA, tRNA. So mRNA, or how mRNA play a role in the translation? mRNA, it is read in the 5' to 3' direction. बरोबर आहे. mRNA म्हणजे काय? It is a template. It acts as a template for synthesis of the proteins. And what is the role of the tRNA? ट्रान्सफर ऑफ द अमायनो ऍसिड कॅरियर. Yes, it is an amino acid carrier. It is act as a adapter. तर adapter असं का म्हणतात त्याला मी तुम्हाला सांगितलंय. Adapter म्हणजे काय? तर तो काय करतोय? दोन गोष्टींना कनेक्ट करतोय. कुठल्या दोन गोष्टींना कनेक्ट करतोय? एक म्हणजे अमायनो ऍसिड. एका साईडला तो अमायनो ऍसिडला अटॅच होतोय आणि दुसऱ्या साईडला तो mRNA ला अटॅच होतोय. जो mRNA वरती कोड येईल त्यानुसार काय होते? वरती अमायनो ऍसिड त्याला अटॅच होतो. तर tRNA ला अमायनो ऍसिड आधीच अटॅच होतं. दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ द ट्रान्सलेशन जी आपण काल बघितलेली आहे. tRNA ला अमायनो ऍसिड अटॅच होतं. बरोबर आहे. आणि त्या अटॅच होण्याच्या स्टेपला काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड. अमायनो एसाइल tRNA तयार होतोय. अमायनो एसाइल tRNA म्हणजे काय? tRNA ला अमायनो ऍसिड अटॅच होते. So that step is called as a activation of amino acid. Okay. So which is the enzyme responsible for this? सांगू शकाल का कोणी? कालच्या लेक्चरला आपण पहिली स्टेप बघितली, दॅट इज द ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड, विच इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप.
कोणतं एन्झाईम इन्व्हॉल्ड आहे सांगा. ट्रान्सलेशन अमीनो ऍसिड प्रोसेसमध्ये tRNA synthesis. येस, अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेज. आणि त्याच्याबद्दल मी एक तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगितली अशी की प्रत्येक अमायनो ऍसिड साठी वेगवेगळं स्पेसिफिक अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेज एन्झाईम इन्व्हॉल्ड आहे. लायसिन अमायनो ऍसिड असेल तर लायसिन अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेज असं जे एन्झाईम आहे तेच काय करणार आहे, टीआरएनए ला लायसिन अटॅच करणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर सेरिन असेल तर सेरिन अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेज नावाचं एन्झाईम काय करणार आहे, सेरिन अमायनो ऍसिड त्या टीआरएनए ला अटॅच करणार आहे. So for every amino acid there is the specific amino acid tRNA synthetase enzyme. हे काल आपण बघितलेलं आहे आणि ते लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये जर का चुकून दुसरं अमायनो ऍसिड अटॅच झालं, कोड वेगळा आहे, अमायनो ऍसिड वेगळं अटॅच झालं, तर त्याच्यामध्ये काय आहे, स्पेसिफिसिटी आहे. देर इज द प्रूफ रिडिंग सारखं आहे की त्याच्यामुळे ते अमायनो ऍसिड त्याच वेळेला लगेच त्याचं क्लिवेज होतं. क्लिवेज होतं म्हणजे रिमूव्ह होतं आणि करेक्ट अमायनो ऍसिड त्याच्यामध्ये ऍड होतं. So there is the recognition process is there. तर ती एक इम्पॉर्टंट स्टेप आहे की ज्याच्यामध्ये रेकॉग्नाइज केलं जाते. देन अबाउट आरआरएनए आपण बघितलेलं आहे. आरआरएनए दॅट इज द रायबोझोमल आरएनए. रायबोझोमल आरएनए जो आहे फ्रॉम विच द रायबोझोमल सबयुनिट्स आर फॉर्म. प्रोकॅरेटिक मध्ये किती रायबोझोम आहे, कुठला रायबोझोम आहे, 70s. 70s. So it has two components, 30s and 50s. 30s is the small subunit and 50s is the largest subunit. या दोन्ही सबयुनिटचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे प्रोटीन सिंथेसिस मध्ये. त्या आपण पुढे तुमच्या लक्षात येईल बघणार आहे पुढे. 30s subunit is made up of 16s rRNA and 21 different proteins. And 50s ribosome is made up of 23s rRNA, US rRNA and 34 different proteins. So there are important functions in the protein synthesis process. फर्स्ट रोल काय त्याचा, इट इज अ साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. त्यानंतर दुसरं आपण बघितलेलं होतं की इट रेकॉग्नाइजेस द सिग्नल सिक्वेन्सेस दॅट अलाउ इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तो शाईन डलगॅर्नो सिक्वेन्स आपण बघितलेलं होतं. देन इट एन्शुअर्स द अॅक्युरसी ऑफ द प्रोटीन सिंथेसिस बाय स्टॅबिलायझिंग द टीआरएनए अँड एमआरएनए इंटरॅक्शन. या रायबोझोम मुळे काय होते, एक स्टॅबिलिटी येते टीआरएनए आणि एमआरएनए ला इंटरॅक्शनला. त्या then they are involved in the enzymatically linking amino acid to the polypeptide chain. पॉलिपेप्टाइड चेन मध्ये अमायनो ऍसिड ऍड करण्यासाठी हे रायबोझोमचा रोल आहे त्याच्यामध्ये. अँड ऑल्सो ट्रान्सलोकेशन प्रोसेस जी आहे, मुवमेंट आहे ह्या रायबोझोमची, दॅट इज रिक्वायर्ड फॉर द प्रोटीन सिंथेसिस. देन एन्झाईम्स आपण बघितलेलं होतं. पहिले एन्झाईम कुठलं आहे, अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेज. देन पेप्टाइडिल ट्रान्सफरेज ऍक्टिव्हिटी. पेप्टाइडिल ट्रान्सफरेज एन्झाईम जे आहे ते काय करते, पेप्टाइड बॉन्ड फॉर्म करते अमायनो ऍसिड बिटवीन द अमायनो ऍसिड विच इज बाउंडेड टू देअर टीआरएनए. एक पी साईटला आहे आणि एक दुसरं ए साईटला आहे. जे नवीन अमायनो ऍसिड आहे, इनकमिंग आहे, ते इनकमिंग कुठे ऍड होते, ए साईटला ऍड होते. आणि आधीची जी पॉलिपेप्टाइड चेन आहे ती पी साईटला तयार झालेली आहे. तर ए साईटच्या आणि पी साईटच्या अमायनो ऍसिड मध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्म करण्यासाठी पेप्टाइडिल ट्रान्सफरेज ऍक्टिव्हिटी इज देअर. सो इट ऑल्सो अलाउज द सिक्वेन्शियल ट्रान्सफर ऑफ अमायनो ऍसिड टू द ग्रोइंग चेन. तर हे डिटेल ज्या वेळेला तुम्ही डायग्राम बघाल त्यावेळेला हे लक्षात येईल. देन अबाउट द जेनेटिक कोड. जेनेटिक कोड आपण बघितलेलं होतं. So what is the genetic code? That is the codons are there, and that codon or triplet codon it code for a single amino acid. So only 20 amino acids are there and codons are 64 total. As the 4 nitrogenous bases are there, ATGC. So combination of these three combinations म्हणजे ट्रिपलेट कोडॉन आहे तर टोटल कोडॉन किती होतील, 64 होतील. आणि 64 कोडॉन्स कोड करण्यासाठी अमायनो ऍसिड किती आहेत, ओनली 20. सो इट इज हाऊ इट इज मॅनेज्ड.
20 अमायनो ऍसिड कोड करण्यासाठी 20 अमायनो ऍसिड कोड करण्यासाठी 64 कोडॉन आहेत. त्यामुळे काय केलं जाते, कोड डिजेनरसी इज देअर. डिजेनरसी म्हणजे काय, एक अमायनो ऍसिड कोड करण्यासाठी कोडॉन किती वापरले जातात, तर मेनी कोडॉन्स आर देअर. ओके, ओनली दी मिथिओनिन अमायनो ऍसिड इज देअर विच इज एन्कोडेड बाय सिंगल एयुजी. एयुजी ने कोड केलं जाणार एकच आहे मिथिओनिन. बाकीचे जे अमायनो ऍसिड्स आहेत त्यांना कोड करण्यासाठी मोर दॅन वन कोडॉन आहे. ओके, so this is called as a degeneracy of the genetic code. Then genetic code is non overlapping. आपण बघितलंय कंटिन्युअस आहे, नॉन ओव्हरलॅपिंग आहे का, ओव्हरलॅपिंग आहे सांगा. ही नॉन ओव्हरलॅपिंग. इट इज नॉन ओव्हरलॅपिंग, बरोबर. देन कॉमालेस आहे. कॉमालेस आहे म्हणजे काय, कंटिन्यू त्याचं सिंथेस जे काही हे आहे जेनेटिक कोड आहे ते कसं आहे, रीडिंग फ्रेम आहे ती कंटिन्यू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन नाहीये. देर इज नो एनी पंक्च्युएशन, नो एनी डॉट डॅश, काही त्याच्यामध्ये नाहीये, कंटिन्यू आहे. देन इट इज नॉन अँबिग्युअस. एक बघितलेलं आपण, नॉन अँबिग्युअस म्हणजे काय, देर इज इट इज व्हेरी क्लिअर टू ऑल, नो एनी डाउट्स कॅन बी देअर. तर समजलं का, हे कुठल्याही प्रकारचा डाऊट त्याच्यामध्ये येणार नाही. कारण काय आहे, तर एयुजी जर कोडॉन असेल तर तो काय कोड करणार आहे, अमायनो ऍसिड मिथिओनिन कोड करणार आहे. एयुजी कोड हा सिंगलच अमायनो ऍसिड कोड करतोय मिथिओनिन, बरोबर आहे. किंवा युएजी असेल तर युएजी काय कोड करणार आहे, इट इज अ स्टॉप कोडॉन. तो स्टॉप कोडॉन म्हणूनच ऍक्ट होणार आहे. एकच कोड आणि त्याचा अमायनो ऍसिड वेगवेगळे असं नाही, त्यामुळे काही इट इज नॉट अँबिग्युअस. देन युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल आहे का, इट इज युनिव्हर्सल, दॅट इज इन ऑल ऑर्गॅनिझम, प्लांट्स, एनिमल, इट इज सेम, जेनेटिक कोड इज सेम. सो एक्सेप्शन मी तुम्हाला विचारलेलं होतं, व्हॉट इज द एक्सेप्शन, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया. तो मायटोकॉन्ड्रियामध्ये काय सांगा, वाचले का कुणी, ल्युसीन आहे तो नॉर्मली असतो, पण त्याच्याऐवजी ट्रिप्टोफॅन अल्टर होतो. पॅरामेशियम आणि मायकोप्लाझ्माचे पण एक्झाम्पल आहे. आहेत पण मायकोप्लाझ्मा पण आहे, पण मायकोप्लाझ्मा आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये अमायनो ऍसिड जे आहेत ते सेम आहेत. स्टार्टिंग अमायनो ऍसिड जे आहे मिथिओनिन, दॅट इज एन्कोडेड बाय एयुजी, बरोबर आहे. आणि अजून एक एक्झाम्पल आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टॉप कोडॉन कुठला आहे सांगा. बाकीच्यांनी कुणी वाचलं का, नाही काय वाचलं, UGF अल्टर होऊन ट्रिप्टोफॅन. सांगा बाकीचे कोण बरोबर आहे. हे स्टॉप कोडॉन जो आहे UGA, इट इज अ स्टॉप कोडॉन इन केस ऑफ प्लांट, एनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरियामध्ये. बट इन केस ऑफ मायटोकॉन्ड्रिया इट कोड्स फॉर ट्रिप्टोफॅन. काय कोड करतोय तो, ट्रिप्टोफॅन कोड करतो. ओके, देन अनदर इज AGA. AGA काय कोड करतोय, अर्जिनाइन. नॉर्मली AGA कोड काय करतोय, अर्जिनाइन, बट इन केस ऑफ मायटोकॉन्ड्रिया इट इज अ स्टॉप कोडॉन. समजलं का, हे मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टॉप कोडॉन आहे तो कुठला आहे, AGA आहे. आणि तेच बॅक्टेरियामध्ये कुठला आहे, AGA, इट कोड्स फॉर अर्जिनाइन. ओके, समजलं का हे. आणि UGA जो आहे नॉर्मली स्टॉप कोडॉन आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये काय, ट्रिप्टोफॅन आहे. अँड इट इज ऑल्सो इन द मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्माचं पण एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, ट्रिप्टोफॅन इज द ट्रिप्टोफॅन इज कोडेड एन्कोडेड बाय UGA. समजलं का हे. हो मॅम. हो मॅम.
हे लिहिले का तुम्ही? लिहून ठेवा हे पॉइंट्स. AGA codes for arginine. Normal it is arginine, but in case of mitochondria it is a stop codon. कुठला? AGA. लिहिलं का? आणि दुसरं काय एक्झाम्पल आहे तर UGA codes for stop codon in normal condition. UGA code for stop codon, but in case of mitochondria it codes for tryptophan. लिहिलं का आहे? हो मॅम लिहिलं. ओके. हो मॅम. सो व्हॉट इज द पोलॅरिटी हे लक्षात ठेवायचं आता सांगितलेलं. त्यानंतर नेक्स्ट पोलॅरिटी पॉइंट आपण बघितलं. पोलॅरिटी कशी आहे? 5 to 3 prime. 5 prime to 3 prime. If the code would have been read in both direction ni जर read केलं तर काय होणार आहे? It is quite complex process आणि ambiguous होईल, सगळं कन्फ्युजिंग होऊन जाईल. So chain initiation codon AUG is there. त्यानंतर AUG मध्ये पण आपण काय बघितलेलं आहे? When this AUG it codes for methionine. When that methionine is the initiating amino acid, then initiating amino acid जर असेल तर त्याचं काय होते? Formulated methionine is added. That is methionine काय होते? मॉडिफिकेशन होते आणि फॉर्मिल ग्रुप त्याला ऍड होतो. ओके. And whenever it is an internal codon, then it codes for the unformulated methionine. इंटरनल असेल तर tRNA त्याला सेपरेट अटॅच होतोय आणि तो वेगळा आहे, त्याला फॉर्मिल ग्रुप अटॅच नाही. And whenever it is it comes at the initiation site, then it is a formulated methionine is there, and for that the tRNA is different. हे आपण बघितलेलं होतं. त्यानंतर चेन टर्मिनेशन कोडॉन कुठले? UAA, UGA, UAG हे टर्मिनेशन आहे. वोबल हायपोथेसिस काल आपण बघितलेलं होतं. वोबल हायपोथेसिस मीन्स the first two bases they have the strong Watson and Crick base pairing, and while the third codon is not much specific. ओके. तर कोड इनोसिन जे आहे ते ग्वानिन सारखा आहे. तर ग्वानिन सारखा असल्यामुळे तो कोणासोबत पेअर होते? इनोसिन मे बी पेअर विथ यू, मे बी पेअर विथ सी और ए. तिसरा बेस कुठलाही असला आणि पहिले दोन बेसेस जर सेम असतील तर सेम अमायनो ऍसिड कोड केले जाते. हे लक्षात ठेवावे. दॅट इज कॉल्ड एज अ वोबल बेस पेअरिंग. Then the first step in the translation process is activation of amino acid. So activation of amino acid it occurs with the help of enzyme amino acid tRNA synthetase. So amino acid it is linked to the tRNA molecule. कशाला अटॅच होते? tRNA ला अटॅच होते, and that enzyme is the amino acid tRNA synthetase. Okay. अमायनो ऍसिड tRNA ला अटॅच झाल्यामुळे काय झालं? अमायनो ऍसिड tRNA तयार झाला आणि दुसरं म्हणजे ATP is hydrolyzed. This process requires energy. So ATP hydrolysis is there, and ATP is hydrolyzed into AMP plus PPI, that is pyrophosphate. Okay. समजलं हे?
हॅलो, समजतंय का हे? हो मॅम. हो मॅम. जेनेटिक कोड मध्ये मी तुम्हाला आता जे मायटोकॉन्ड्रियाचं आणि ह्युमन मधलं सांगितलेलं होतं, जे किंवा प्लांट अॅनिमल मधलं, तर त्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आहे AUA. AUA ह्युमन मध्ये किंवा नॉर्मल ऑर्गॅनिझम मध्ये काय आहे? आयसोल्युसिन कोड करतो. आयसोल्युसिन AUA. And in case of mitochondria, it codes for methionine. ओके, मिथिओनिन म्हणून कोड केलं जातं AUA. आणि तेच युनिव्हर्सल कोडॉन कुठला आहे? इट कोड्स फॉर आयसोल्युसिन. ओके, युनिव्हर्सल म्हणजे काय? ह्युमन बिंग मध्ये किंवा प्लांट मध्ये, अॅनिमल मध्ये वेगळा कोड आहे आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये देर इज अ डिफरंट कोडॉन इज देर. सो ओनली 3 एक्झाम्पल्स मी व्यवस्थित लक्षात ठेवा. एक म्हणजे UGA. UGA काय कोड करते ह्युमन मध्ये? स्टॉप कोडॉन. येस. आणि इन मायटोकॉन्ड्रिया इट इज ट्रिप्टोफॅन. असं चार्टच तयार करा. कोडॉन, ह्युमन, प्लांट और अॅनिमल किंवा युनिव्हर्सल कोड असं लिहा. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये काय लिहा? मायटोकॉन्ड्रिया. तर UGA पहिलं लिहा, त्याच्यामध्ये स्टॉप कोडॉन आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय लिहिणार? ट्रिप्टोफॅन. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल जे आहे ते AGA किंवा AGG, हे दोन्ही पण अर्जिनाइनच कोड करतात. AGA किंवा AGG, इट कोड्स फॉर द arginine in case of human being, and in case of mitochondria it is स्टॉप कोडॉन वर्क stop करतो. codon. Yes. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल AUA. AUA ह्युमन बिंग मध्ये काय? आयसोल्युसिन आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय? मिथायोनिन. मिथिओनिन. येस, मिथिओनिन. ओके, तर ते टेबल लक्षात ठेवा. दिस इज द व्हेरिएशन इन द जेनेटिक कोड in case of mitochondria. So initiating amino acid protein synthesis process, it involves a stepwise addition of the amino acid to the carboxyl end of the growing polypeptide chain. N to C आहे, तरी पण carboxyl end is the growing end. To this end there is the addition of the amino acid is there. So initiating amino acid, it is encoded by AUG, even though there is only a single codon for methionine. All organisms they have 2 different tRNA for methionine amino acid. ओके, tRNA त्याचे वेगळे आहेत. तर tRNA एफमेट ज्या वेळेला असेल त्यावेळेला तो कुठला असणार आहे? इंटरनल असेल का इनिशिएटिंग असेल हा tRNA? इनिशिएटिंग. इनिशिएटिंग, कारण tRNA एफमेट आहे. मीन्स मिथिओनिनचं काय झालंय? फॉर्म्युलेशन इथे झालेलं आहे, मॉडिफिकेशन झालेलं आहे. फॉर्म्युल ग्रुप इज ऍडेड टू दिस मिथिओनिन अँड दिस इज द इनिशिएटिंग tRNA molecule, amino acid tRNA. And internal methionine residue, it is when attached to the tRNA, it is a tRNA mate. The N-formyl methionine, it is incorporated in response to initiating 5' AUG codon. ज्यावेळेला AUG codon येईल त्यावेळेला काय ऍड होणार आहे? N-formyl methionine is added. So methionine is incorporated when there is internal 5' AUG codon is there. Internal साईटला असेल तर कोडॉन तोच आहे AUG, पण मिथिओनिन ऍड होईल विदाउट फॉर्म्युलेशन. So formation of the N-formyl methionine tRNA F-mate. It occurs in the 2 steps. In first step, amino acid methionine is attached to the tRNA F-mate. तर पहिल्यांदा काय होणार आहे? अमायनो ऍसिड tRNA सिंथेटेज एन्झाईम ऍक्ट होणार आहे आणि अमायनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन होणार आहे. सो मिथिओनिन अमायनो ऍसिड अटॅच कशाला होणार आहे? ह्या tRNA एफमेटला अटॅच होणार आहे. इथे tRNA एफमेट म्हणजे काय? तो नुसताच tRNA आहे, बरोबर? tRNA आहे तो फक्त. ह्या tRNA ला मिथिओनिन ग्रुप अटॅच होणार आहे. So first step, there is the amino acid methionine is attached to the tRNA F-mate in a reaction which is catalyzed by the methionine tRNA synthesis.
ओके, मिथिओनिन टीआरएनए सिंथेटेज नावाचं जे स्पेसिफिक एन्झाईम आहे, म्हणजेच अमायनो असेल टीआरएनए, पण इट इज specific for methionine. In E. coli, the same enzyme is involved in the amino acylation of both tRNF mate आणि tRNA mate. प्रोकॅरेटिक सेल मध्ये ई कोलाई मध्ये सेम एन्झाईम कोड केले जाते. सेम एन्झाईम जे आहे ते काय करते, अमायनो एसायलेशन करते. सो द एन्झाईम इन्व्हॉल्ड इज मिथिओनिन टीआरएनए सिंथेटेज. समजलं का हे मिथिओनिन टीआरएनए सिंथेटेज काय करणार आहे? Which is the function of this enzyme? मिथिओनिन टीआरएनए सिंथेटेज ह्या एन्झाईमचं फंक्शन काय सांगा? स्लाइड दिसतीये सगळ्यांनाही? हो दिसतंय मॅम. फंक्शन काय मिथिओनिन टीआरएनए सिंथेटेजचं? अमायनो ॲसायलेशन. येस, अमायनो एसायलेशन. टीआरएनए ला मिथिओनिन ग्रुप ऍड करण्यासाठी हे काय ऍक्टिव्हेशन करण्यासाठी हे एन्झाईम वर्क करते. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. इन सेकंड स्टेप, द ट्रान्सफॉर्मिलेज एन्झाईम इट formulates the amino acid of the methionine residue using N10 formyl tetrahydrofolate as a formyl group donor. ओके, तर ह्या मिथिओनिन टीआरएनए एकदा तयार झाला की त्याचं फॉर्म्युलेशन करण्यासाठी हा दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्मिल ग्रुप डोनर म्हणून ऍक्ट होते. N10 formyl tetrahydrofolate. दिस इज द डोनर ऑफ द फॉर्मिल ग्रुप. फॉर्मिल ग्रुप डोनेट करण्यासाठी हा मॉलिक्यूल त्याच्याशी रिॲक्ट होतोय. N10 formyl tetrahydrofolate प्लस मिथिओनिन टीआरएनए एफ मेट. So here is the tetrahydrofolate is formed and formyl group is transferred to this methionine. फॉर्मिल ग्रुप इथे ट्रान्सफर झाला, मिथिओनिनचं काय झालं, मॉडिफिकेशन झालेलं आहे. देन दिस इज द इनिशिएटिंग अमायनो ऍसिड, इनिशिएशन स्टेज आहे. त्यानंतर स्टेप्स ऑफ इनिशिएशन, द components required for the prokaryotic initiation process, it includes 30S ribosomal subunit coding mRNA sequence. 1 minute. दिसतंय स्क्रीन? हो मॅम. Steps of initiation. So components required for the prokaryotic initiation process, it includes 30S ribosomal subunit. Small subunit is required first. Then the second requirement, coding mRNA sequence की जो टेम्पलेट म्हणून ऍक्ट होणार आहे. आणि तिसरं काय, इनिशिएटिंग एफमेट टीआरएनए एफमेट. Then 3 initiation factors are there. Initiation factor 1, 2 and 3, IF1, IF2, IF3. हे 3 initiation factors required आहेत. त्यानंतर GTP is required, which is energy source, 50S ribosomal subunit and Mg2+. These are the different components which are required in the initiation process. So during the first step of the initiation, 30S ribosomal subunit
So components required, they are 30S ribosomal subunit, then mRNA sequence, initiating FMET, tRNA FMET, then initiation factor IF1, IF2, IF3, GTP लागणार आहे, 50S ribosomal subunit, Mg2 plus. These are the different components which are required for the process of initiation. So during the first step of initiation process, 30S ribosomal subunit, it binds to the two initiation factors IF1 and IF3. So IF3 prevents premature association of the 30S and 50S ribosomal subunit. पहिल्या स्टेप मध्ये काय होते, 30S रायबोसोमल सब युनिटला दोन इनिशिएशन फॅक्टर बाइंड होतात, एक म्हणजे IF1 आणि दुसरं म्हणजे IF3. त्यातला IF3 जो आहे तो काय प्रिव्हेंट करतोय, प्रीमॅच्युअर असोसिएशन प्रिव्हेंट करतोय 30S आणि 50S रायबोसोमल सब युनिट्सचं. ठीक आहे, सुरुवातीला 30S सब युनिटचा रोल आहे आणि त्यानंतर 50S रायबोसोमल सब युनिट येऊन बाइंड होते. पण त्यांचं प्रीमॅच्युअर असोसिएशन होऊ नये म्हणून काय, IF3 factor binds to that 30S ribosomal subunit. The mRNA then bind precisely to the 30S ribosomal subunit such that AUG codon is placed at its P site. P site polypeptide site जे आहे त्या साईटला करेक्ट जे तो 30S रायबोसोमल सबयुनिट तिथे बाइंड व्हावा म्हणून, त्याला mRNA प्रॉपर बाइंड व्हावा म्हणून काय आहे तर इट इज there is one signal sequence is there and that signal sequence is the Shine-Dalgarno sequence. Initiating AUG, it is directed to proper location, appropriate location because of its close proximity to the Shine-Dalgarno sequence. तर हा Shine-Dalgarno sequence म्हणजे काय बघा, इट इज ए कन्सेन्सस सिक्वेन्स. कन्सेन्सस म्हणजे काय, कन्झर्वेटिव्ह आहे, स्पेसिफिक सिक्वेन्स आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 to 9 प्युरिन बेसिस. त्याच्यामध्ये काय 4 to 9 प्युरिन बेसिस आहेत, प्लेस्ड अप्रॉक्सिमेटली 8 to 13 बेस पेअर बिफोर द 5' एंड ऑफ द इनिशिएशन कोडॉन. 5' एंड ऑफ द इनिशिएशन कोडॉन च्या आधी एक 8 ते 13 बेस पेअर काय आहे, हा Shine-Dalgarno सिक्वेन्स आहे. So 16S rRNA of the 30S ribosomal subunit contains the pyrimidine-rich series of the bases near its 3' end, which is complementary and binds specifically to the Shine-Dalgarno sequence. समजलं का, म्हणजे Shine-Dalgarno sequence कुठे आहे, रायबोसोम वरती आहे का कुठे आहे, इट इज प्रेझेंट ऑन द mRNA. Shine-Dalgarno sequence कुठे आहे, mRNA वरती आहे. अँड 16S rRNA जो 30S सबयुनिटचाच rRNA आहे, 16S rRNA त्याला काय आहे, पायरिमिडिन रिच सिक्वेन्स आहे, विच इज अ कॉम्प्लिमेंटरी टू द Shine-Dalgarno सिक्वेन्स. समजलं का, म्हणजे रायबोझोम जो आहे तो mRNA ला अटॅच कसा होतोय हे तुम्हाला ह्याच्यातून कळतंय की Shine-Dalgarno सिक्वेन्स mRNA वरती आहे आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स कुठे आहे, इट इज प्रेझेंट ऑन द रायबोझोम, दॅट इज द 30S रायबोसोमल सबयुनिट. ओके, आणि त्यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेसिस आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी नेचर असल्यामुळे काय होते, देर इज द प्रॉपर पोझिशनिंग ऑफ द इनिशिएटिंग 5' AUG. बरोबर 5' AUG कोडॉन जो आहे तो त्या साईटला येणार आहे जिथे काय व्हायला पाहिजे, बरोबर tRNA अटॅच होतो. लक्षात आलं काय, Shine-Dalgarno sequence, it forms a complementary base pairing with the pyrimidine rich series of bases towards the 3' end of the 16S ribosomal RNA of the 30S ribosomal subunit. तर आता 3 साइट्स आपण आधी बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बॅक्टेरियल रायबोझोम जो आहे त्या रायबोझोमला 3 साइट्स आहेत. एक ए साइट इथे बघा डायग्राम मध्ये, एक ए साइट आहे, पी साइट आहे आणि इथं ई साइट एक असतो इन केस ऑफ बॅक्टेरिया. ए साइट इज द अमायनो ऍसिड साइट, अमायनो ऍसिड साइट
P site is the peptidyl site आणि E for exit. तर पहिल्यांदा इथे ए साईटला कोण येणार आहे, अमायनो ऍसिड. जे काही नवीन अमायनो ऍसिड आहे, इनकमिंग अमायनो ऍसिड, ते ए साईटला अटॅच होणार आहे. त्यानंतर पी साईटला पॉलिपेप्टाइड चेन तयार होतीये. आधी ए ला बाइंड होणार, ए नंतर पी कडे जाणार, पी मध्ये पॉलिपेप्टाइड चेन तयार होणार आणि पॉलिपेप्टाइड चेन नंतर पुन्हा जे आहे ते रायबोझोम मूव्ह झाल्यामुळे तो जो अमायनो ऍसिड आहे पेप्टाइड प्रोटीन तयार झाल्यानंतर ती चेन टर्मिनेट होणार. ज्यावेळेला एयुजी कोडॉन येईल त्यावेळेला, किंवा दुसरे दोन कुठलेही कोडॉन आले तरी, स्टॉप कोडॉन आले तरी, आणि काय होईल, पॉलिपेप्टाइड चेन ज्यावेळेला रिलीज होईल त्यावेळेला जो टीआरएनए तसाच राहणार आहे रिकामा, तो टीआरएनए ह्या साईडला येणार, ई साईडला, आणि इथून तो काय होणार आहे, रिलीज होणार. त्यामुळे त्याला एक्झिट साईट म्हणलेलं आहे. तो फर्स्ट आता फॉर्मेशन ऑफ इनिशिएशन कॉम्प्लेक्स इन बॅक्टेरिया. तर हे तुम्हाला 3 साइट्स कुठल्या आहेत कळल्या का, 30S रायबोसोमल सब युनिट वरती? हो मॅम. हो मॅम. कोणत्या 3 साइट आहेत? EPA. EPA. A is the amino acid, P is polypeptide, and E for exit. So first step initiation मध्ये काय आहे, there is the binding of initiation factors and that are the IF1, IF2, IF3. Means not IF2, IF1 आणि IF3 आधी बाइंड होते आणि IF2 जे आहे it binds or it comes along with GTP. तर त्याचा आपण रोल बघणार आहे. फर्स्ट स्टेप मध्ये काय होते, IF1 आणि IF3 बाइंड होते. ओके, so IF3 it prevents the binding with the or premature binding of the 30S and 50S ribosomal subunit. आणि IF1 जो आहे तो IF1 it binds at the A site. A site ला काय होते, A site ला IF1 बाइंड होते. समजलं काही, कोण कुठे बाइंड होते ते? And because of that, proper initiation codon AUG it comes at this P site. P site ला बरोबर हा AUG codon येतोय. And how the interaction is there? हे कशामुळे पॉसिबल होते? बिकॉज ऑफ द शाइंडल-गॅर्नो सिक्वेन्स. हा जो mRNA दिसतोय तुम्हाला ग्रीन कलरचा, त्या ग्रीन कलरच्या mRNA वरती ह्या साईडला काय आहे, तर शाइंडल-गॅर्नो सिक्वेन्स आहे. म्हणजे एक प्युरिन रिच सिक्वेन्स आहे, AGG काय असेल, प्युरिन आहे त्याच्यामध्ये, तर इथे तो सिक्वेन्स आहे. आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी रायबोझोम वरती सिक्वेन्स आहे, दॅट इज द पायरिमिडिन रिच सिक्वेन्स आहे, की जो काय असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी असणार आहे त्याला. And because of that, the proper placing of the AUG codon is there, and this AUG codon comes at the P site. तर AUG codon बाइंड होताना P साईटला बरोबर बाइंड व्हावा, A साईटला होऊ नये, ह्यासाठी काय आहे, तर एक तर तो सिक्वेन्स आहे शाइंडल-गॅर्नो, आणि दुसरं म्हणजे IF1 इनिशिएशन फॅक्टर आहे. So IF1 binds at the A site and there is the initiation codon AUG is there. So this is the amino acid. जिथं AUG आला तिथे काय होणार आहे, पुढे टीआरएनए बाइंड होणार आहे, बरोबर, टीआरएनए मेट बाइंड होणार आहे. बट दिस इज द सिंगल amino acid, that is methionine or first amino acid. It binds at the P site. It comes at the P site. Rest other amino acid they come at the A site. म्हणजे इथून पुढचे पहिला फक्त मिथिओनिन ऍड होताना P साईटला ऍड होते पहिल्यांदा, आणि बाकीचे सगळे अमायनो ऍसिड जे आहेत ते A साईटला नेहमी बाइंड होत असतात. येताना कुठे येतात, A साईटला अटॅच झालेलं असतात. समजलं का? हो मॅम. ओके, सो फर्स्ट स्टेप आपण बघितली, देर इज द बाइंडिंग ऑफ 2 इनिशिएशन फॅक्टर्स, दॅट इज IF1 and IF3. त्यातला IF3 जो आहे, it prevents the premature association of 30S and 50S mRNA, then precisely bind to the 30S ribosomal subunit with the help of the sequence, that is the Shindel-Gerno sequence. It is a
conserved sequence of 4 to 9 purine bases. त्यानंतर bacterial ribosome, it has two sites, A site, P site and E site. 3 sites आहेत त्याला in case of bacteria. But in case of eukaryotes there are only 2 sites. A आणि P अशा दोनच साइट eukaryotic मध्ये असतात. There is no E site. So bacterial ribosome, it contains 3 binding sites for the amino acid tRNA, A site, P site and E site. So it binds with the newly incoming amino acid tRNA. Exception काय, initiating amino acid tRNA, it binds to the P site. So newly coming जे amino acid tRNA आहे ते कुठे bind होत आहेत? It always bind at the A site. Only the exception is initiating amino acid tRNA. That is methionine amino acid जो आहे तो एकच असा tRNA आहे की जो P साइटला बाइंड होतोय, बाकीचे सगळे A साइटला बाइंड होतात. समजलं काय? Initiating 5' AUG positions itself correctly to the ribosomal P site, which binds with the F-met tRNA F-met. The subsequent incoming amino acid tRNA of the translation process, it binds first to the A site. There is the E site or exit site is there. It is a site from where the uncharged tRNA leaves the polypeptide or peptide bond formation during elongation. तर uncharged tRNA म्हणजे काय? It is the only tRNA without amino acid. असा जो tRNA आहे तो काय होतोय? It is removed from that site, that is exit site is there. Then next step जी आहे त्याच्यामध्ये काय होते? GTP, it is bound to the second initiation factor, that is IF2. So IF2 and F-met tRNA F-met, they associate with the complex of ribosomal 30S subunit, IF1, IF3 and mRNA. म्हणजे सेकंड स्टेप मध्ये काय होते? इनिशिएशन कॉम्प्लेक्स तयार होते. त्या इनिशिएशन कॉम्प्लेक्स मध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे? तर IF2 फॅक्टर इज देअर, दॅट इज इनिशिएशन फॅक्टर 2. इट इज अलॉंग विथ GTP. GTP शी बाउंड आहे. आणि दुसरं म्हणजे काय? तर F-met tRNA F-met. हे जे कॉम्प्लेक्स आहे ते इनिशिएशन कॉम्प्लेक्स आहे. इट इज associated with the 30S ribosomal subunit, IF1, IF3 आणि mRNA. समजलं का हे? IF2 GTP एक त्या स्ट्रक्चर मध्ये ऍड होणार आहे. आणि दुसरं काय? तर इनकमिंग जो काही अमायनो असेल tRNA असेल, म्हणजे फॉर्मिल मिथिओनिन F-met tRNA F-met आहे तो एक असेल. अँड 2 फॅक्टर IF1, IF3 की जे आधीच बाइंड झालेले आहेत, आणि एक mRNA आहे. And the anticodon of the tRNA, it pairs correctly with the initiating 5' AUG position at the ribosomal P site. tRNA वरचा जो काही अँटीकोडॉन आहे तो काय होणार आहे? करेक्टली त्या AUG साइटला बाइंड होणार आहे, अटॅच होणार आहे. सो विच इज दॅट अँटीकोडॉन? पहिला अँटीकोडॉन कुठला असेल tRNA वरती? UAC. येस, UAC असेल. त्याचं रिझन काय? तर इनिशिएटिंग जो कोडॉन आहे तुमचा AUG आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी tRNA वरती काय असेल? UAC असणार आहे. ओके, अँड इट इज ऍट द रायबोझोमल P साइट. रायबोझोमल P साइट वरती काय काय आलं हे लक्षात आलं का? इथे डायग्राम मध्ये बघा. सो हिअर इज द mRNA. mRNA ला सगळ्यात पहिल्यांदा काय अटॅच झालंय? IF1 अटॅच झालाय आणि IF3 अटॅच झालाय. IF3 कशासाठी अटॅच झालाय? फॉर प्रिव्हेंटिंग द प्रीमॅच्युअर बाइंडिंग ऑफ द 30S and 50S ribosomal subunit.
आणि IF1 कशासाठी अटॅच झालेला आहे? ए साईट ए साईट ब्लॉक करण्यासाठी. बरोबर आहे. ए साईट ब्लॉक करण्यासाठी IF1 तिथे जाऊन बसला. म्हणजे पी साईटलाच जे काही पहिलं अमायनो ऍसिड आहे ते कुठे आलं पाहिजे, पी साईटला आलं पाहिजे, यासाठी ए साईट जी आहे ती ब्लॉक केली IF1 ला. ओके. अँड हाऊ द करेक्ट पोझिशनिंग इज देअर? बरोबर पी साईटलाच AUG कशामुळे आला? बिकॉज ऑफ शाईन डलगार्नो सिक्वेन्स. शाईन डलगार्नो सिक्वेन्स कशावरती आहे सांगा? mRNA वरती आहे का रायबोझोम वरती आहे? mRNA. mRNA. mRNA वरती आहे. बरोबर. हा, mRNA वरती काय आहे? शाईन डलगार्नो सिक्वेन्स आहे. इट इज कन्झर्ड सिक्वेन्स, प्युरिन रिच आहे तो, आणि ह्याला नेम कशावरून दिलंय? अकॉर्डिंग टू द नेम ऑफ द सायंटिस्ट, शाईन डलगार्नो. And this chain Delgado sequence binds with the another sequence, which is that sequence? It is a 16S RRNA. 16S rRNA of the ribosomal subunit. त्याच्यावरती असलेला एक sequence आहे, that is a pyrimidine rich sequence. So there is the complementary nature between the two sequences, and because of this complementation, there is the proper positioning of the AUG at the P site is possible. समजले हे स्टेप सगळ्यांना? मॅम, तर हे विसरायचं नाही. हा, शाईन डलगार्नो सिक्वेन्स हा पॉलिप्युरिन सिक्वेन्स असतो ना, AAG. मग त्याचा आणि AUG पी साईटला बाइंड व्हायचं काय म्हणजे रिलेशन आहे? त्याचं रिलेशन नाही काही. रिलेशन काय आहे तर शाईन डलगार्नोला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स कुठे आहे? तो इकडेच आहे, ह्या बाजूला आहे. 5 प्राईमच्या ह्या साईटला काय आहे तर शाईन डलगार्नो सिक्वेन्स आहे mRNA वरती, आणि रायबोझोमल सब युनिटचं जे काही 16S rRNA आहे त्याच्यावरती पायरिमिडिन रिच सिक्वेन्स आहे. म्हणजे जर AGG असेल इथे, पॉलिप्युरिन असेल, तर त्याला कॉम्प्लिमेंटरी रिजन कुठला असणार आहे? तर जे काही बाकीचे म्हणजे पायरिमिडिन आहेत ते, ए ला कॉम्प्लिमेंटरी यू असेल, जी ला कॉम्प्लिमेंटरी सी असेल, तिथं त्याचं बाइंडिंग होणार आहे. पण ते प्रॉपर पोझिशनिंग झालं, तिथे कॉम्प्लिमेंटरी नेचर फॉर्म झाल्यामुळे इकडे काय झालं? बरोबर AUG साईट जी आहे ती ह्या पी साईटला AUG बरोबर आलेलं आहे. लक्षात आलं का? म्हणजे त्यांचं कॉम्प्लिमेंटेशन झाल्यामुळे ते पोझिशनिंग पुढचे जे काही सिक्वेन्सेस आहेत ते बरोबर त्या साईटला अटॅच झालेले. लक्षात आलं का हे? हो मॅम, थँक्यू. ओके. सो AUG इट कम्स ऍट द पी साईट. त्यानंतर ह्या AUG ला कॉम्प्लिमेंटरी जो काही अँटीकोडॉन असणार आहे तो कुठला असणार आहे? UAC, विच इज ऑन द tRNA. tRNAचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. tRNAच्या एका साईडला काय? 3 प्राईम OH ग्रुप, दॅट इज द अमायनो ऍसिड एक्सेप्टर आर्म आहे. इथे अमायनो ऍसिड अटॅच झालेला असणार आहे. अँड अँटीकोडॉन लूप इज देअर. अँटीकोडॉन लूप म्हणजे काय? तर इथे ह्या कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी, दॅट इज अँटीकोडॉन इज देअर. इथे लक्षात येईल तुमच्या tRNAचे 2 बाइंडिंग साइट्स कोणते आहेत. त्यानंतर IF2 मॉलिक्यूल इज इन्व्हॉल्ड हिअर. IF2 इट कम्स अलॉंग विथ GTP, and there is the binding of this FMET tRNA. FMET tRNA, FMET, it binds at the proper site. त्या साईटला बरोबर बाइंड झालेला आहे. त्यानंतर once this tRNA binds, methionine tRNA binds at this site, there is the GTP is hydrolyzed. GDP plus TI मध्ये hydrolysis झालं, and also there is the binding of 50S ribosomal subunit is there. So once this 50S subunit binds, then there is the role of this IF1, IF2, IF3 is over, and there is the formation of the initiation complex in bacteria. Proper initiation complex इथे फॉर्म झालेला आहे. अँड IF1, IF2 आणि IF3 ह्या तिन्हीचं पण फंक्शन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. IF3 जे आहे ते प्रीमॅच्युअर बाइंडिंग प्रिव्हेंट करतोय 50S आणि 30S सब युनिटचं. सो 50S बाइंड झाल्यानंतर काय झालं? IF3चं फंक्शन संपलं, त्यामुळे तो रिलीज झाला. IF2 इट इज बाइंड अलॉंग विथ GTP, एनर्जी रिक्वायर्ड अँड इनकमिंग अमायनो ऍसिड इज देअर. सो IF2 चं फंक्शन ओव्हर झालं, हा अमायनो ऍसिड tRNA इथे बाइंड झाल्यामुळे. IF2 रिलीज झाला, अँड ऑल्सो IF1 इज रिलीज. दॅट इज A site is free for the next
इनकमिंग अमायनो ऍसिड. समजलं का हे? अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ इनिशिएशन कॉम्प्लेक्स. हॅलो, ही हो पहिली मॅम, स्टेप समजलं. समजली सगळ्यांना? इनिशिएशन प्रोसेस. तर हे डायग्राम जे आहे ते व्यवस्थित बघा. डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल. हे PDF मी शेअर करते, ते व्यवस्थित वाचा. काही समजलं नाही तर विचारा नंतर. ओके, सो नेक्स्ट लेक्चर होईल तुमचं. मॅम, ते ओपेरॉनचे नोट्स कधी सेंड करणार आहे? ओपेरॉनचं करते आज आणि हे पण करते, ट्रान्सलेशन इन प्रोकॅरियोट्स. ओके. So remaining part, elongation, termination phases of the translation, we will see in the next lecture. So have a nice day. Take care. हॅलो. काल शिकवलं त्याचा अभ्यास केला का? रीड केलं का थोडं तरी? अरे रिप्लाय द्या तेजस्विनी. येस सर. वाचलं? ओके. आज आपलं लेक्चर होणार नाहीये, त्यासाठीच मी ऑनलाईन आलेलो आहे. 11 ते 12चं आजचं लेक्चर होणार नाही. हे नेक्स्ट लेक्चरला आपण बघू. आज काही कामं आहेत थोडेसे. तुमची मार्क लिस्ट वगैरे तयार करायची आहे पटकन, त्यामुळं. ओके सर. ओके, अभ्यास करा. मेन, मोड, मीडियम हे जे 3rd युनिटमध्ये झालेलं आहे त्याचा परत एकदा व्यवस्थित अभ्यास करून घ्या. जर तुमची परीक्षा ऑनलाईन जर झाली तर 4th युनिटमध्ये जे काय स्क्वेअर, झेड स्क्वेअर आणि टी टेस्ट आहेत याचे इक्वेशन आपल्याला बघण्याची गरज नाही जर परीक्षा ऑनलाईन होत असेल तर. कारण काय होतं, याचे जर इक्वेशन आपण बघितले आणि हे आपण एक्झाममध्ये टाकू शकत नाहीत इक्वेशन, कारण हे फॉर्म्युले वगैरे ते सॉफ्टवेअर कॅच करत नाही. त्याच्यामुळं जर ऑनलाईन पेपर होत असेल तर तुम्हाला त्याची आवश्यकता नाही इक्वेशनची. ऑफलाईन जर झाला तर मग आपल्याला ते बघावं लागेल. आणि रिसर्च मेथडॉलॉजी हा जो पेपर आहे तो जर ऑनलाईन होत असेल तर त्याच्यामध्ये मला वाटतं मॅक्झिमम इक्वेशन्स आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती जे MCQ येतील ते एकदम इझी असणार आहे. थेरॉटिकल पार्ट जो आहे त्या थेरॉटिकल पार्टवरतीच MCQ येतील. पण बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या. आता जे मॅडम शिकवतात ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, हे जे नेट सेटचा अभ्यास करणार आहे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ते व्यवस्थित बघून घ्या. आणि जर सगळ्यांना व्यवस्थित वेळेवरती जॉईन व्हा. खूप कमी मुलं जॉईन होत आहेत आणि मला वाटतं 9 ते 10च्या लेक्चरमध्ये मॅडमनी सुद्धा सांगितलेलं आहे, जोशी मॅडमनी, वेळेवर जॉईन व्हा म्हणून. तर सगळ्यांनी वेळेवरती जॉईन व्हा. चालेल. ओके, अभ्यास करा. काय अडचण असेल तर मेसेज टाका. ओके सर.